मी मिलिंद सेडसाळे कोल्हापूरहून बोलतोय. आजच्या या आपल्या चैतन्य वर्ष 2024च्या सुरुवातीला आपण 3 महामंत्र आणि गणेश मंत्र घेऊ. तोपर्यंत आपले बरेचसे सवंगडी जॉईन होतील. म्हणजे पुढची मीटिंग लगेच सुरू करू. बंधन घ्यायचंय का? हा, घेऊया ना. जय श्री माताजी. 3 महामंत्र घेऊया. त्वमेव साक्षात् श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकाली त्रिगुणात्मिका कुंडलिनी साक्षात श्री आदिशक्ती माताजी मला देव्यै नमो नमः. ओम त्वमेव साक्षात् श्री कल्की साक्षात श्री शक्ती माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः. ओम त्वमेव साक्षात् श्री कल्की साक्षात श्री सहस्रार स्वामिनी मोक्ष श्री निर्मला देव्यै नमो नमः. श्री गणेश मंत्र. ओम त्वमेव साक्षात् श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः. सुरू करूया. दत्ता. हो, सुरू करू. डॉक्टर साहेब, जय श्री माताजी. मिलिंद दादा, जय श्री माताजी. जय श्री माताजी. ठीक आहे. आता सगळ्यांचे माईक म्यूट होतील. आपण काय असेल तर खूप शेवटी ज्यावेळेला आपलं पहिले प्रेझेंटेशन वगैरे झाल्यानंतर त्यावेळेला चार्ट वरती काय असेल तर प्रश्न वगैरे नंतर घेऊ आपण. तर मीटिंगला आता सुरू करूया. व्हायब्रेशन चांगले आहे तर प्रश्नच नाही. तरी सुद्धा पुन्हा एकदा सर्वांचं या ऑनलाईन मीटिंग मध्ये सहर्ष स्वागत. चैतन्य वर्षा 2024 ही जी मोहीम आपण सुरू केलेली आहे, तिची पहिली मीटिंग आपली झाली होती एकत्रपणे पंढरपूरला 7 एप्रिलला. तर त्या मीटिंग मध्ये जे उपस्थित होते किंवा त्यांच्याशी ज्यांनी फोनवरती संपर्क साधला, म्हणून आपल्या त्या बऱ्याचशा उत्साही सहयोग्यांनी ती मोहीम ऑलरेडी सुरू केली. पण आपली मीटिंग यापूर्वी ठरली होती म्हणून आपण करतोय. आणि ज्यांनी ऑलरेडी मोहीम सुरू केली त्यांनी कंटिन्यू करावी. पण त्यामध्ये काय आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे म्हणून आजची मीटिंग आहे. तर आपल्याला सर्वांनी श्री माताजींनी संत बनवलंय. यामध्ये काही कुणाचा ऑब्जेक्शन असायची गरज नाहीये. मात्र संतांना जरी आपल्याला जरी श्री माताजींनी संतांसारखं बनवलं असलं तरी सुद्धा
संतांच्या अनेक जबाबदाऱ्या आपल्याला माहित आहेतच असं नाही. म्हणजे मला सर्वच्या जबाबदाऱ्या परमचैतन्याने दिलेल्या आहेत, त्या आपल्या सर्वांना काय मुखोद्गत आहेत किंवा माहिती आहेत अशातला भाग नाहीये. हा पण एक संतांची जबाबदारी जाणून घेण्याचा प्रयत्न आहे आपला ह्याच्यामध्ये. आज सुद्धा जर आपण महावीर जयंतीची श्रीमातांची अमृतवाणी ऐकलीत, तर दिल्लीच्या त्या अमृतवाणीमध्ये श्रीमाताजी म्हणाल्यात, की समाजामध्ये अध्यात्म उतरवायचं काम सुद्धा संतांचंच आहे आणि संतांचे अनेक आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये उदाहरणं आहेत चांगली झाली. तर श्रीमातांच्या मुखातून जे बाहेर पडते ते सत्य होतंयच, याचे आपल्याला यापूर्वी अनेक दाखले आलेले आहेत सगळ्यांना. आत्ताच्या घडीला जसं आपल्यामध्ये असंतुलन आहे, तसं निसर्गामध्ये सुद्धा प्रचंड असंतुलन आपल्याला जाणवतंय, दिसतंय. आपण त्याला फेस करतोय. आणि ते असंतुलन म्हणजे पावसाचं असंतुलन झालेलं आहे. आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाऊस पडतोय, इथं महापूर येतोय आणि 50 किलोमीटरवरती सांगलीच्या पुढे मेरीच्या भागामध्ये दुष्काळ असतोय. हे वैयक्तिक आम्ही अनुभवलेलं, असंच आपण सुद्धा आपल्या भागामध्ये अनुभवलं असेलच. त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे, की ग्लोबल वॉर्मिंग आपलं जे आहे आता प्रचंड सगळ्या जगामध्ये जो सगळ्यात मोठा प्रश्न आहे, तो ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल ग्लोबल वॉर्मिंगचं सुद्धा महत्वाचं कारण हेच आहे, की असंतुलन, निसर्गामधले असंतुलन. तर आपण या योजनेच्या माध्यमातून किंवा या मोहिमेच्या माध्यमातून जसं आता आपलं असंतुलन आहे, तसं निसर्गातलं असंतुलन दूर करण्याचा एक प्रयत्न करतोय. काही ठराविक आपण सहयोगी आहोत, मात्र सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण फक्त आपलं चाललेलं असतं. आपण आपलं नोकरी व्यवसाय करतो, सकाळी ध्यान करतो, सायंकाळी ध्यान करतो, रात्री मॅच बघतो. पण काही ठराविक प्रश्नाकडे आपण आपलं चित्त सुद्धा देत नाही आहोत. तर हा त्यातीलच एक भाग आहे, की त्यामुळे प्रगती सुद्धा आपली खुंटलेली आहे. असं मला खेदाने नमूद करावंसं वाटतं. तर या मोहिमेमध्ये ही मोहीम होत असताना आपल्याला स्वतःची आपली स्थिती पण ठीक करून घ्यायची आहे आणि प्रचार-प्रसार पण करायचा आहे. तर अ, हे हे करायचं कसं? हे सगळं त्यासाठी आपल्याला सगळ्यांना काय थोडंसं मार्गदर्शन हवं आहे. जे आपल्यातील काही सहयोग्यांनी, ज्या साधकांनी यावरती संशोधन केलंय, रिसर्च केलाय, ते आपण त्यांचं मार्गदर्शन घेऊन ही मोहीम पुढे नेणार आहोत. आता जसं श्रीमाताजींनी हे आत्ताचं पाण्याचं आणि याचं असंतुलन आपण पाहिलं, तसं आपण सगळेजण पाहत असाल, की जे जगातला सगळ्यात प्रश्न जो आहे पाण्याचा, त्यामध्ये जे तज्ञ आहेत, ते तज्ञ त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी एक सांगितलं, की जगात जर तिसरं महायुद्ध झालं, तर ते पाण्यासाठी होणार. बरोबर. तर आपल्याला श्रीमाताजींनी जो सहयोग बनवलेला आहे, संत बनवलेला आहे, ते जगाला त्याच्या अंतापासून वाचवण्यासाठी. मग ते डिस्ट्रक्शन, जसं आपण शिवपूजेमध्ये ऐकतो, की स्वतःचं डिस्ट्रक्शन आणि या पृथ्वीचं पण डिस्ट्रक्शन व्हायला नको, ही महत्वाची जबाबदारी आपल्यावरती आहे. अशाच या विचारसरणीतून आपण सगळेजण इथं जॉइन झालो आहोत. सगळ्यात महत्वाचं जे घडतंय ते असंतुलनातून घडतंय, ते संतुलित करण्याचा आपला हा प्रयत्न आहे. नोव्हेंबर 26ला आपले जे डॉक्टर संजय ताकपेरे आहेत, ते बरेचसे त्यांच्याबरोबर सहयोगी कोल्हापूरला आले होते आणि कोल्हापूरला नकळत आमची गाडी चर्चा सुरू असताना काय झालं, तुम्ही काय काम करता, कार्य करता वगैरे असं म्हटलं. त्यांनी सांगितले, की नगर जिल्ह्यामध्ये त्यांनी गेल्या वर्षी पावसाचं जे असंतुलन आहे, त्याबद्दल बराचसा रिसर्च केला. त्याचे खूप चांगले रिझल्ट्स आले. खूप चांगला पाऊस तिकडे पडला. हे सगळं शासनाकडे गेल्यानंतर शासनाकडून त्यांना असं निमंत्रण आलं, की जसं यामध्ये तुम्ही पावसाबद्दल तुम्ही जे काही संशोधन केलं, तसं तुम्ही आपल्या पालघरला जे भूकंप होत आहेत का, त्याच्यावरती काय करू शकता का? तर हे खूप म्हणजे कौतुकाची बाब आहे. म्हणजे वन मोर फिदर इन आवर कॅप म्हटलं तरी चालेल, की अशी विचारणा सहयोगाला शासनाकडून झाली, हे मला खरंच खूप कौतुकास्पद आहे. तर ज्यावेळेला डॉक्टर साहेबांनी सांगितले, की रिझल्ट्स खूप चांगले आले, येणारच होते सहयोगात असल्यामुळं, त्या दुसऱ्या क्षणाला नकळत असं वाटून गेलं, की आपला जो भाग आहे, विशेष करून मग पश्चिम महाराष्ट्रातला सांगलीचा पूर्व भाग, पंढरपूर, आमचा सांगोला वगैरे भाग तर कंटिन्यू दुष्काळ भाग. मराठवाड्यामध्ये पाऊस कमी असतो. त्याचप्रमाणे विदर्भामध्येही पाऊस कमी असतो. झाला तर एखाद्या वेळेला पश्चिमेकडचा पाऊस होतो, पूर्वेकडचा झाला तर होतो, सापडला तर दोन्हीकडचा सापडतो, नाहीतर सापडत नाही. हे असंतुलन दूर करण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करता येईल का? असं म्हटल्यानंतर
म्हटलं की यावर्षी आपण जरासं या सोलापूर जिल्ह्यामध्ये वगैरे प्रयत्न करूया. तर त्यांनी दुसऱ्या क्षणाला त्याला मान्यता दिली आणि त्यांनी पण लगेच म्हटले, "ठीक आहे, करूया यावर्षी." मी कसल्या क्षणाचा विलंब न करता. तर आता या मोहिमेसाठी सगळं मनात होतं आपल्या, करायला पाहिजे, केलं पाहिजे. पण त्याच्यासाठी एक दिशा देण्याचं किंवा मार्गदर्शन करण्याचं काम आज आपल्याला मुंबई टीम करतेय. तर सर्वात प्रथम जरा डॉक्टर साहेबांची मी ओळख करून देतो. त्यांच्याबरोबर दत्ता बाकीच्या पण निदान सगळ्यांच्या वतीने डॉक्टर साहेबांची ओळख करून देतो. डॉक्टर साहेबांचा व्हिडिओ जरासा सुरू करा. डॉक्टर साहेब. हो, केला केला. जय श्री माताजी. तर यशवंत हे मित्र होय डॉक्टर संजय ताकपेरे मुंबईला असतात. तर आता पुढच्या कन्क्लुडिंग स्पीचमध्ये बाकीचं सांगेन. तर यांनी या आपल्या पूर्वीच्या नगर जिल्ह्यामध्ये प्रयोग झाले त्याच्या आणि सध्या जे पालघरला त्यांचं रिसर्च चालू आहे यामध्ये लीड घेतला किंवा खूप सगळ्यांना सगळ्यांकडून काम त्यांनी मार्गदर्शन केलं. तर हे आपल्याला आता मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनी जे काही त्यांनी जो रिसर्च केलाय ते सांगणार आहेत. आनंदाची बातमी अशी की अ, नगर जिल्ह्यामध्ये जो पावसावरती सहयोगाचा परिणाम आणि याचा पेपर झाला तो इंटरनॅशनल लेवलला प्रसिद्ध झाला. हे नाही, खूप म्हणजे इंटरनॅशनल लेवलला प्रसिद्ध झाला. आपला हो. पालघरचा इंटरनॅशनल लेवलला पब्लिश झाला. थोडं मी करेक्ट बर. करतो. ओके ओके ओके. नगरचा अंडर प्रोसेस आहे. अंडरपोर्ट अब- ठीक आहे. तर पालघरचा सुद्धा म्हणजे भूकंप तेवढे सातत्याने तिथं होत होते. तर हा सहयोगातला हा आयाम आपण कधी पाहिलेला नव्हता. आपण बसतो घरात नुसतं बंधनं देतो, पण हे एक वन स्टेप अहेड आहे. तर याचा सहयोगाच्या प्रचार प्रसाराला पण कशी आपल्याला मदत होणार ते आपल्याला नंतर आता समजेल पुढे सांगत असताना. तर हे मी सुरुवातीच आपलं इंट्रोडक्शन 5-10 मिनिटांमध्ये पूर्ण करतो. तर मी आता इथं थांबतो. ओव्हर टू डॉक्टर संजय ताकपेडे साहेब. ते त्यांच्या आपल्या स्क्रीनवरती त्यांचे प्रेझेंटेशन देतील आणि ते शांतपणे आपण ऐकूया. नक्कीच आपल्यासारखे सहयोगी जॉईन झाले म्हणजे काही त्यांचे प्रश्न असणार आहेत. ते प्रश्न वैयक्तिक लेवलला किंवा ग्रुपवरती पण आपण हे करू. आज जेवढ्यांचे उत्तरं देता येतील तेवढा आपण प्रयत्न करू. पण आता माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण शांतपणे ऐकूया फक्त हे, जेणेकरून आपल्याला पुढे काय करायचं योग्य ती दिशा मिळेल. जय श्री डॉक्टर साहेबांना ओव्हर टू डॉक्टर साहेब. जय श्री माताजी. आवाज येतो माझा? हो येतोय. येतोय. आता आपण स्क्रीनवरती एक स्लाइड बघतोय. हे लोणावळ्याचं पूजेचं लेक्चर आहे. याच्यात श्री माताजी म्हणतात की मुंबईकरांनी हल्लं पाहिजे. गणपती सारखे चिटकून मुंबईत राहिले. हल्ल्याशिवाय मुंबईकरांना काहीच फायदा होणार नाही. हल्लेच पाहिजे. हलतच मुळी नाही, हलतच नाही, असं श्री माताजींचं म्हणणं आहे. तर हे फक्त मुंबईकरांना श्री माताजी म्हटलेत का? तर नाही. कलकत्त्याच्या पण एका लेक्चर मध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही तुमचं कम्फर्ट झोन किंवा तुमची जी दैनंदिनी आहे ती सोडून तुम्ही बाहेर पडायला पाहिजे. आणि विशेषतः मुंबईकरांना सांगितलं की महाराष्ट्राच्या प्रत्येक सेंटरला तुम्ही जाऊन व्हिजिट करा. तर हे दाखल्या देखील मुंबईकरांना सांगितलं, पण हे सगळ्यांना लागू होत आहे. नेक्स्ट स्लाइड. या अनुषंगाने मग आम्ही काय केलं की आम्ही 2008 मध्ये मुंबईतून बाहेर पडलो. 8 जणांची टीम, 8 ते 10 जण मिळून आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली. सुरुवातीला रायगडमध्ये गेलो आम्ही. तिथे कर्जत, पनवेल, अलिबाग, पेन, जसं स्क्रीनवर तुम्ही नावं बघतायत वेगवेगळ्या टाइमला आम्ही ते करत राहिलो. त्याच्यानंतर पुण्यामध्ये गेलो. मनसर, नारायणगाव, खेड झालं, यवत झालं, रांजणगाव झालं आणि अजून एक बरेचसे ठिकाणे. मग सातारा जिल्ह्यात ते ब्रह्मपुरी, भुईंज झालं, वाई झालं. दर महिन्याला आम्ही एक व्हिजिट करत राहिलो आणि असेच नाशिक, नांदेड या ठिकाणी पण आम्ही केली. असं करता करता ज्यावेळेस आम्ही फेसबुक वरती फोटो टाकत होतो तर बऱ्याचशा जणांची इच्छा झाली की आपणही प्रचाराला जॉईन व्हावं. मग त्या अनुषंगाने आम्ही पालघरला जायला सुरुवात केली. पालघरला असं झालं, आम्ही जवळजवळ 6 टीम बनवल्या. जी म्हणजे सुरुवात 8 ते 10 लोकांच्या टीमने झाली, ती जवळजवळ 150 लोक गेले. आणि पालघरला जाताना पालघर असा डिस्ट्रिक्ट आहे की त्याच्या बरोबर मधोमध मुंबई अहमदाबाद हायवे जातो आणि त्या हायवेला सगळे आपण म्हणूया ना की तालुके कनेक्टेड आहेत. पालघरला गेल्यानंतर तिथे एक आमच्या टीमच्या लक्षात आलं, आता आपण पालघर आणि अहमदनगर या 2 गोष्टीवरती बोलणार आहोत, या 2 जिल्ह्यांवरती. पालघरला गेल्यानंतर
नेक्स्ट स्लाइड. पालघरला गेल्यानंतर तिथे आपल्याला असं लक्षात आलंय आपल्या टीमच्या की तिथे भूकंप होत आहेत आणि थोडे थोडके नाही तर जवळजवळ आपण स्क्रीनवर बघाल तर 4854 4854 भूकंप हे जानेवारी ते ऑगस्ट म्हणजे सरासरी 22 ते 24 भूकंप रोजचे होत होते. अगदी हे प्रचार करताना सुद्धा म्हणजे तिथे त्या 1-2 तासामध्ये आम्हाला भूकंप जाणवायचे. मग असा विषय झाला की जर श्री माताजींनी सांगितलंय की इथे गणेश तत्व बिघडलंय, मग आम्ही विचार केला जागृती देता देता लोकांकडनं विद्यार्थ्यांकडून अथर्वशीर्ष म्हणून घेऊया, लोकांना जागृती देऊया आणि याच्या जोडीने अभ्यास घेऊया. मग 2019 साली आम्ही एक पायलट स्टडी घेतला सहयोगाचा, फ्रिक्वेन्सी ऑफ अर्थक्वेक इन पालघर डिस्ट्रिक्ट. म्हणजे पालघर मध्ये भूकंपावरती सहयोगाचा काय परिणाम होतो हे आपण बघितला. जवळजवळ 165 व्हॉलेंटियर होते, 6 टीम्स आपण बनवल्या. डिसेंबर 2019 ते मार्च 2020 मध्ये कोरोना आला. मग डिसेंबर 2021 ते एप्रिल 2022 असं आपण तिथे जात राहिलो. साधारण 98 सेशन्स केले. 13,432 जणांना आपण जागृती दिली आणि हे कार्यक्रम करत असतानाही आपण लोकांकडून प्रार्थना करून घेत होतो की श्री माताजी इथलं गणेश तत्व जागृत करा, इथल्या जे काही भूकंपाची स्थिती आहे ती कमी करा, लोकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जी भीती आहे ती कमी करा. आणि त्याचे परिणाम असे झाले की 90% भूकंप कमी झाले तिथे. आणि आपल्याला जो काही डेटा आहे म्हणजे जे काही नोंदी आहेत डीडीएमओ कलेक्टर ऑफिस पालघर, डीडीएमओ म्हणजे डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑफिस, कलेक्टर पालघर यांच्याकडून मिळाला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जे आहे अधिकारी त्यांनी दिला. आता आपण हा जो स्क्रीन वरती मॅप बघतोय तो वरची जी लाईन आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की हे भूकंप आधी होत होते सहयोगाचे कार्यक्रम करायच्या आधी. नंतर जी डॉटेड लाईन दिसते ते कार्यक्रम सुरू असताना ती कमी कमी होत गेली आणि सगळ्यात खालची लाईन दिसते की ती तेवढे त्याचं प्रमाण कमी झालं. पुढे चालून जवळ 90% भूकंप कमी झालेले आपल्या लक्षात आला. ही आता आपण स्क्रीन बघतोय त्याच्यावरून एक आपल्याला अंदाज येईल की लेफ्ट साइडला मॅग्नेट्यूड सांगितलं आहे म्हणजे किती प्रमाणाचा भूकंप आहे. मग ज्यावेळेस आपण जागृतीचे कार्यक्रम केले त्याच्या आधी आपल्याला जवळजवळ लक्षात येईल की 100 जास्त झाले होते, 126 झाले. आणि जागृती देणे आणि तिथे लोकांकडून ध्यान करून घेणे, विद्यार्थ्यांकडून ध्यान करून घेणे तर ते 75 वरती आले. आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर शेवटी 43 भूकंप झाले. नंतर आपल्याकडे डेटाही आहे की ते जवळजवळ 90% कमी झालेले आहे. असा मग हा पालघरचा जो रिसर्च आहे हा इंटरनॅशनल जर्नल मध्ये आपण पब्लिश केला. तो पब्लिश झाला. त्याच्यानंतर असा विषय झाला की मग पृथ्वी तत्व झालं, मग कुठेतरी जल तत्वाकडे जाऊया म्हणून मग आपण नगरकडे वळालो. आता हा जो सहयोगाचा अर्थक्वेक रिसर्च आहे याचं फेसबुक वरती सगळं आपल्याला डिटेल अवेलेबल आहेत. तिथे फोटोज बघू शकता, सगळं रिसर्च बघू शकता. नेक्स्ट. आता जो आपला विषय पाणी कमी असणे किंवा पाऊस कमी असणे तर याच्यात दोन गोष्टी, एक सायन्स काय सांगतो, शास्त्र काय सांगतं आणि एक अध्यात्म काय सांगतो किंवा श्रीमाताजींनी काय सांगितलं याच्यावरती आपण थोडं लक्ष देऊया. पहिलं जे पाणी आहे ते कमी व्हायचं म्हणजे इरेग्युलर मॉन्सून पॅटर्न, म्हणजे जो पाऊस पडतो तो खूप इरेग्युलर असतो असा भाग आहे. दुसरं डिप्लेशन ऑफ ग्राउंड वॉटर, म्हणजे पाण्याची जी पातळी आहे जमिनीच्या खाली ती कमी झालेली आहे. डिफॉरेस्टेशन, बरचसं झाड किंवा निसर्ग झाड तोड झालेली आहे, वृक्ष तोड झालेली आहे. लँड डिग्रेडेशन आणि सॉइल इरोशन, माती जी आहे बरीचशी वाहून गेलेली आहे, तो झालाय. नंतर महत्वाचा अर्बनायझेशन आणि एन्क्रोचमेंट. अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण झालंय आणि एन्क्रोचमेंट झालंय. एन्क्रोचमेंटचं याचं चांगलं उदाहरण बँगलोरचं घेता येईल आपल्याला, की जिथे लोकांनी तळे बुजून बांधकाम केले आणि आज तिथे अशी परिस्थिती की पिण्याचे पाण्याचे सुद्धा वांदे झाले. नंतर क्लायमेट चेंज हा विषय येतो. क्लायमेट चेंज म्हणजे वातावरणातला बदल.
आणि आपण बघतोय तो सगळीकडेच दिसतोय. अगदी दुबईला पण पाऊस झाला म्हणता म्हणता नंतर लक्षात आलं ते वादळाच्या स्वरूपामध्ये ते गेलं. हा भाग झाला. बऱ्याच ठिकाणी उष्णता वाढते आहे. अल निनो इफेक्ट, गेल्या वर्षी भारतामध्ये अल निनो इफेक्ट होता. अल निनो हा एक असा नैसर्गिक इफेक्ट आहे की ज्याच्यामुळे दक्षिण भारत सोडून बाकीचं मध्य भारत, पश्चिम भारत आणि उत्तर भारत याच्यामध्ये कमी पाऊस पडतो. आणि यावर्षी आता असं बोललं जात आहे की हा अल निनो इफेक्ट कमी होईल. नेक्स्ट स्लाइड. या लेक्चरला हे श्रीमाताजींचं लेक्चर आपण स्क्रीनवरती बघतोय. सायन्सने जे काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये जी कारण आपण बघितली त्याच्यापेक्षा वेगळी कारण श्रीमाताजींनी सांगितले. जसा आमचा विचार झाला, आमचा आणि शिरसाळे साहेबांनी आमची चर्चा झाला, आमचा विचार झाला की आपण याच्यावरती कुठेतरी पंढरपूर, सांगोला या पट्ट्यामध्ये काम करूया. आणि पहिली बातमी अशी आली की मुंबई ते पंढरपूर धावणारी जी ट्रेन आहे ती पुढे सांगोला, कवठे महाकाळ अशी करत करत साताऱ्याला जाणार आहे. म्हणजे जी मुंबईकरांची येण्या जाण्याची सोय होती किंवा लोकांना प्रचार किंवा काम करायला जायची सोय होती ती झाली. दुसरा, शास्त्रज्ञांचा असा रिपोर्ट आला की अल निनोच्या ऐवजी ला निना आता यावर्षी येणार. ला निना म्हणजे ही चांगली परिस्थिती आहे की ज्याच्यामुळे चांगला बऱ्यापैकी पाऊस होईल असं आहे. आता सायन्स काय म्हणतं याच्यानंतर आपण जर बघितलं तर आपण श्रीमाताजी काय म्हणतात याच्यावरती येऊया. 1986चं लेक्चर आहे. श्रीमाताजी म्हणतात, आय हॅव हर्ड दॅट देर इज अ ड्रॉट इन सातारा बट डे बिफोर यस्टरडे रेन फेल आफ्टर द पूजा. म्हणजे श्रीमाताजी म्हणतात मी ऐकलं की साताऱ्यामध्ये दुष्काळ आहे आणि इथे पाऊस पडला पूजेनंतर. मे बी लॉट ऑफ रेन, कदाचित जास्त पाऊस असेल. इफ देर आर सो मेनी सहयोगीज देन रेन रेडी टू कम वेरेवर यू वॉन्ट. जर खूप सहयोगी एकत्र जमा झाले तर पाऊस पुढे यायला तयार आहेत. बट इन विलेजेस, पण खेड्यांमध्ये देर इज अ काइंड ऑफ नॉनसेन्स, म्हणजे एक मूर्खपणा करतात लोक. काय करतात? पीपल हॅव टेकन टू लाईक कन्झ्युमिंग टोबॅको, तंबाखू खाणे, तंबाखू उत्पन्न करणे, दारू पिणे आणि अशा सगळ्या चुकीच्या गोष्टी करत राहिलेल्या आहेत. मग असं करून लोक नंतर काय म्हणतात, बिकॉज विच सम पीपल से दॅट देर इज नो गॉड. मग लोक म्हणतात की परमेश्वर नाहीये, परमेश्वर नाहीये. मग असं बोलल्यानंतर असं होतं की तिथे दुष्काळ येतो. सो देर आर ड्रॉट्स ओव्हर देअर. इफ यू से दॅट देर इज नो गॉड, मग लोक ज्यावेळेस म्हणतात की परमेश्वर नाही, त्यावेळेस परमेश्वर म्हणतो ठीक आहे, ऑल राईट, मी तिथे येत नाही. आणि मग त्याचे असे परिणाम होतात की परमेश्वराचं त्या भागात लक्ष नसलं की मग त्याचा आपल्याला त्रास होतो. नेक्स्ट स्लाइड. मग श्रीमाताजींनी सांगितलेलं याच्यात अजून एक लेक्चर आहे, हे 92 सालचं बल्गेरिया मधलं आहे. When this attention becomes enlightened into your eyes, you get those eyes that Christ has described. म्हणजे जर तुमचं ज्यावेळेस चित्त जागृत होतं आणि ते जर जागृत झालं तर तुमच्या डोळ्यांमध्ये ते एनलायटन करतंय, डोळ्यांमध्ये जागृती होती आणि तुमचे जे डोळे ते ख्रिस्तासारखे होतात किंवा ख्रिस्ताने वर्णन केल्यासारखे. इनोसंट आईज विदाउट ग्रीड अँड लस्ट, म्हणजे पवित्र डोळे होतात की ज्याच्यात कुठलेही आपण म्हणू वासना नाही, या गोष्टी होतात. आणि मग असे जर पवित्र डोळे झाले, देन वेन एव्हर यू पुट युअर अटेन्शन इट ऍक्ट्स. अशी पवित्र नजर जर तुमची जिथे कुठे पडेल तर तिथे ते तुमचं चित्त कार्य करतं. तुम्ही एवढे पॉवरफुल बनता, यू बिकम दॅट पॉवरफुल. यू कॅन कंट्रोल रेन, यू कॅन कंट्रोल ऍटमॉस्फिअर. म्हणजे तुमची जर पवित्रता आली तुमच्या नजरेमध्ये तर तुम्ही एवढे सक्षम आणि पॉवरफुल होता की तुम्ही पाऊस आणि वातावरण याला कंट्रोल करू शकता. नेक्स्ट स्लाइड. You see, if you see these acts, the whole atmosphere helps us. म्हणजे आपल्याला पूर्ण वातावरण आपल्याला मदत करायला तयार असतं. जसं आपण ध्यान करताना सुद्धा उजवा हात जमिनीवरती ठेवतो आणि आपण धरणी मातेला प्रार्थना करतो की आमच्या मधलं जडत्व याच्यामध्ये खेचून घ्या. तर त्या धरणी मातेला, त्या पृथ्वी तत्वाला, जे पंचमहाभूत मधलं एक तत्व आहे, त्याला माहिती आहे की ही व्यक्ती जागृत झाली आणि मग ते आपल्या दोष आणि बाधा खेचून घेतात. तसंच डावा हात ज्यावेळेस आपण आकाशाकडे करतो तर त्यावेळेस सुद्धा आपण ही प्रार्थना करतो की माझ्यामध्ये जी काय अतिरिक्त उष्णता आहे ती आकाश तत्वात खेचून घ्या. तर ते आकाश तत्व आपल्याला मदत करतं. ह्या लेक्चरचा अर्थ असा आहे की वेन यू सी
हाऊ दिस ऍक्ट द होल ऍटमॉस्फिअर हेल्प्स यू. म्हणजे तुम्ही जागृती घेतल्यानंतर सगळं वातावरण तुम्हाला मदत करतं. द अदर डे समबडी टोल्ड मी मदर इयर्स ड्रॉट. कोणीतरी सांगितलं श्रीमाताजींनी की इथे दुष्काळ आहे. जस्ट टोल्ड मी देर इज ड्रॉट. फक्त मला सांगितलं. पण श्रीमाताजी म्हणतात ऑल राईट यू वॉन्ट रेन. तुम्हाला पाऊस पाहिजे, ऑल राईट ओके. इट रेन. आणि खरंच पाऊस आला. मग याच्यात म्हणायचं काय आहे की श्रीमाताजी म्हणतात की नेचर इज लुकिंग आफ्टर सच अ पर्सन. म्हणजे नेचर, निसर्ग अशा व्यक्तीकडे लक्ष देत आहे. व्हॉट एव्हर यू हॅव, तुमच्याकडे जे काय आहे, तुम्हाला जे काय पाहिजे, व्हॉट एव्हर यू वॉन्ट यू विल डू फॉर यू. नेचर इज ऍट युअर कमांड. म्हणजे तुम्ही नेचर वरती तुमचा कमांड राहू शकता. कमांड म्हणजे काय, तुम्ही त्याला प्रेमाने आदेश देऊ शकता. जसं आपण 7 एप्रिलला पहिली मीटिंग केली आणि त्याच्यानंतर जलपूजन आणि ढगांना व्हायब्रेशन देणे हे आता आपण रामनवमीच्या दिवशी करायचं ठरवलं. त्याच्या आदल्या दिवशी 16 तारखेला आपण मेसेज टाकला. 7 जूनला मीटिंग केली. नंतर असं लक्षात आलं लोकांना इंटरेस्ट आहे म्हणून आपण हे ऑनलाईन चालू केलं. सगळ्यांपर्यंत आम्ही पोहोचू नाही शकत म्हणून. मग आपण 16 तारखेला रात्री मेसेज टाकला की आपण जलपूजन करूया. तर आपण त्याचा परिणाम बघितला. नेचर इज ऍट युअर कमांड. ही सामूहिक प्रार्थनेची आपण ताकद बघितली की जवळजवळ सगळीकडे अवकाळी पाऊस झाला. सगळीकडं. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपण एक कार्यक्रम घेतले त्याच्यापैकी 90 ठिकाणी तो पाऊस झाला. म्हणजे अगदी 16 तारखेला ही प्रार्थना केल्यानंतर आज आपल्याला 21 तारखेला प्रार्थनेत बदल करावा लागतोय. काय की श्रीमाताजी चांगला उत्तम पाऊस होऊ द्या, पण योग्य वेळी होऊ द्या. म्हणजे जर आपण आपली ध्यानाची स्थिती चांगली ठेवली तर निसर्ग आपल्याला साथ देतो. निसर्ग बरोबर आपण संवाद करू शकतो आणि आपल्याला हवं ते घेऊ शकतो. नेचर इज ऍट आवर कमांड इफ यू वॉन्ट, बट व्हॉट हॅपन्स इज दॅट वेन यू वॉन्ट टू गो अगेन्स्ट नेचर. पण आपण काय करतो, निसर्गाच्या विरोधात जातो नेहमी, ऑल द टाइम. देन नेचर अगेन सेज ऑल राईट यू हॅव युअर ओन वे. निसर्ग म्हणतो ठीक आहे. म्हणजे जसं परमेश्वर म्हणतो की ते काय तुम्हाला जे करायचं ते करा, मी तिथे लक्ष नाही देणार. जसं आता आपण निसर्गाचा ऱ्हास होत चाललाय मग आपल्याला तसं आपण सफर करतो. नेक्स्ट. मग याला सोल्युशन काय आहे? श्रीमाताजींनी सांगितलं सायन्स जे आहे ते वेगळी गोष्ट सांगताय. सायन्स वेगवेगळी कारणं देत आहे. सायन्स कार्बन फूटप्रिंट सांगताय. सायन्सला जे समजतात ते कारण सायन्स सांगताय. कदाचित सायन्सला अजून यायला वेळ आहे की जे व्यसन करतायत लोक त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. मग याला पहिलं सोल्युशन काय? निसर्गातले सगळे प्रश्न सोडवायचा. जर आता आपण पावसाचा अभ्यास घेतलाय की सहयोगाच्या प्रचार आणि ध्यानाच्या माध्यमावरती पावसाचा काय परिणाम होतो. जसं नगरला आपण 2022 ला यशस्वीरित्या झाला. तर याचं सोल्युशन काय आहे? लोकांचं व्यसन सुटलं पाहिजे. त्याला काय सोल्युशन आहे? तर लोकांना जागृती दिली पाहिजे. तर आपल्या चैतन्य वर्षा या मोहिमेअंतर्गत लोकांना जागृती देणे हा पण एक कार्यक्रम असणार आहे. दुसरा आहे आपण व्हायब्रेटिंग क्लाउड्स घेतलं, जी आपण ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. ऑनलाईन जसे लोक जॉईन होत आहेत तसं त्याच्यात ते करतायत. बऱ्याच जणांनी असंही सांगितलं की त्यांनी प्रार्थना केली पण फोटो घेतले नाहीत किंवा ग्रुपवरती त्यांनी कळवलं नाही. क्लाउड्स म्हणजे ढगांना व्हायब्रेट करणे. जे सीड्स आहेत, बी बियाणं आहेत, त्यांना चैतन्य देणे. परत अशी काही झाडे किंवा अशी वृक्ष लावणे की जिथे कमी पाण्याची गरज आहे. जेवढे काही जलस्रोत आहेत, समुद्र झाला, नदी झाला, विहिरी झाले, तळे झाले, या सगळ्यांमध्ये जर आपण चैतन्य दिलं तर त्याचा फायदा होईल. मग श्री माताजींनी काय सांगितलंय? एक कोट आहे श्री माताजींचं 87 सालचा. बट yesterday आय थिंक क्लाउड्स गॉट व्हायब्रेटेड. म्हणजे जे ह्या 2-3 दिवसात आपण बघितलं काय झालं, क्लाउड्स ढग व्हायब्रेट झाले. अँड अ व्हेरी ग्रेट थिंग टू गेट दॅट क्लाउड व्हायब्रेट्स. आणि ढगांना व्हायब्रेशन मिळणं हे खूप चांगली आणि खूप मोठी गोष्ट आहे. इफ द क्लाउड्स आर व्हायब्रेटेड, जर ढग व्हायब्रेट झाले तर पाऊस व्हायब्रेट होईल. रेन विल बी व्हायब्रेटेड, द लँड विल बी व्हायब्रेटेड. मग पाऊस ज्या जमिनीवर पडेल ते व्हायब्रेट होईल. मग तिथून येणारी जी पिकं आहेत, ऑल द क्रॉप्स दॅट आर जर्मिनेटेड विल बी व्हायब्रेटेड. सो वेन इट गोज इन टू द बॉडी ऑफ द ह्युमन बीइंग्स, म्हणजे हे ज्यावेळेस पिकं लोक खातील, अन्न खाल्लं जाईल, त्यावेळेस ते चैतन्य त्यांच्यामध्ये जाईल. and they will also get vibrations. म्हणजे एक ढगाच्या व्हायब्रेशन देण्याने तुम्ही निसर्गाला तर व्हायब्रेशन देतायत, पाण्यालाही व्हायब्रेशन जात आहे, जमिनीला जात आहे, रोपांनाही जात आहे, आणि ते व्हायब्रेशन शेवटी माणसांपर्यंत येतात. मग ह्युमन बीइंग्स दे विल गेट व्हायब्रेशन. अँड दिस इज द बेस्ट वे नाउ इज टू व्हायब्रेट द क्लाउड. जो आपण पहिला उपक्रम चालू केला आहे
की जलपूजन आणि ढगांना व्हायब्रेशन देणं. जलपूजन पण बघा, जर आपण बघितलं तर अक्षय तृतीयेला श्रीमाताजींनी समुद्रपूजन सांगितलेलं आहे. भारतामध्ये पावसाळा हा साधारण जून पासून चालू होतो. काही भागात जून मध्ये असतो, काही मध्ये परतीचा पाऊस जुलै ऑगस्ट मध्ये असा येत असतो, पण खरा पावसाळा जून मध्ये चालू होतो. तर श्रीमाताजींनी अक्षय तृतीया जे मे मध्ये येतं त्यावेळेस आपल्याकडून कळत न कळत म्हणा हे आपल्याकडून एक कार्य करून घेतलेलं आहे. आता जी आपली मोहीम चालू आहे, आपण अक्षय तृतीयापर्यंत जलपूजन आणि व्हायब्रेटिंग क्लाउड्स हे चालू ठेवणार आहे. नंतर आपण ग्रुपवर शेअर करूच पुढचे उपक्रम. द वे इज टू व्हायब्रेट द क्लाउड्स. आय थिंक इफ यू हॅव मेनी मोर पीपल फॉर सहयोगा, जर तुमच्याकडे खूप सहयोगी असतील तर तुम्ही खूप ढगांना व्हायब्रेशन देऊ शकतात. दॅट्स द आयडिया केम इन टू माय माइंड लास्ट नाईट अँड दॅट वाय नॉट व्हायब्रेट ऑल द क्लाउड्स. जिथे जिथे ढग दिसतात मग तो विचार नका करू तुम्ही की ते ढगामध्ये पाणी आहे की नाही, पावसाळी ढग आहेत की नाही, बस तुम्हाला ढग दिसतात त्याला तुम्ही चैतन्य द्या, असं श्री माताजी सांगतात. नेक्स्ट. हे सोल्युशन झालंय. पुढची. हे पण आता बोललो. The deeper you go, you touch the essence of the things like elements which you have finished meditation you saw. या लेक्चरचा अर्थ असा होतो, दुसरा पॅराग्राफ वाचा. फर्स्ट ऑफ ऑल यू मस्ट रीच युअर एसेन्सेस. तुम्हाला तो मर्म कळला पाहिजे. तुम्ही स्वतःमधलं जे वन्स यू रीच युअर एसेन्सेस, तो जो इल्म आहे तो जर तुम्हाला कळाला काय, तर यू रीच द एसेन्स ऑफ ऑल एलिमेंट्स. एलिमेंट्स म्हणजे पृथ्वी, पंचमहाभूत. पंचमहाभूत पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. जर तुम्हाला आतमध्ये त्यांचं ते अस्तित्व, त्यांचा जर मर्म कळला तर तुम्हाला वातावरणातलं सुद्धा हे एलिमेंट्स त्यांचा एसेन्स कळतो. देन यू कॅन हँडल दिस एलिमेंट्स ऍज यू लाईक. मग हे जे तत्व आहेत पंचमहाभूत, त्यांचे जे तत्व आहेत तुम्ही हँडल करू शकतात तुम्हाला जसं पाहिजे. यू कॅन ऑर्डर देम ऍज यू लाईक. तुम्ही ह्या पंचमहाभूतांना ऑर्डर देऊ शकता. फर्स्टली दे विल ऍक्ट एक्सप्रेसिंग दॅट दे हॅव बीन टच. फार महत्वाचं वाक्य आहे. पहिले ते ऍक्ट करतील की ते दाखवतील की तुम्ही त्यांना टच केलंय. जे 2 दिवसामध्ये जो पाऊस झाला अवकाळी, आपण प्रार्थना केली तर त्या पावसाने, त्या निसर्ग राजाने आपल्याला संकेत दिलेत की आपले व्हायब्रेशन तिथे पोहोचलेत. पुढचं वाक्य काय आहे? फर्स्ट दे विल ऍक्ट एक्सप्रेसिंग दॅट दे हॅव बीन टच लाईक टुडे द रेन केम पोरिंग डाऊन. पाऊस यायला सुरुवात झाली. देन लेटर यू कॅन कमांड अँड यू आस्क द रेन टू कम. म्हणून आता आपण काय केलंय की उत्तम आणि संतुलनात पाऊस होऊ द्या, याच्यामध्ये एक शब्द ऍड केला की योग्य वेळी उत्तम आणि संतुलनात पाऊस होऊ द्या. आपण काहीही वेगळं करत नाही. श्री माताजींचे हे लेक्चर तुम्ही बघा, 85, 86, 87 सालचे, 80च्या दशकातले. हे त्यावेळेसच श्री माताजींनी सगळं आपल्याला सांगून ठेवलेलं आहे, पण आपल्याकडून कृती होत नाही. आपला हा कृती करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही जागृती देताना एक माणूस जरी आला तरी जागृती देतो. पोलीस स्टेशनला गेलो ते बोलले नाही 1-2 स्टाफ आहेत तरी आपण देतो. ज्याचा योग असेल त्याच्याशी आपण हे करतो. श्रीमाताजींनी काय सांगितलंय, सायन्स काय सांगतोय, सायन्स उद्या येईल त्या मुद्द्यावरती की अरे ह्या व्यसनामुळेच हे सगळं होत आहे, सगळा बिघाड होत आहे. मग त्याला उत्तर आहे की आत्मसाक्षात्कार देणे, श्रीमाताजींच्या शिकवणीप्रमाणे वागणे आणि ती कृती करणे आणि त्या कृतीत सातत्य ठेवणे. मग आपण हे काय कार्य केलं, कसं केलं, तर ह्याच्यात आपण आता अहमदनगरचा रेनफॉल प्रोजेक्ट बघणार आहोत, ज्याच्यामध्ये काय झालंय. पुढे सचिन पाटील हे कंटिन्यू करेल प्रेझेंटेशन. ओव्हर टू सचिन. जय श्री माताजी. माझा आवाज येतोय ना? हा, जय श्री माताजी. आवाज येतोय. ओके. जसं डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण पालघरला जसा प्रोजेक्ट केला अर्थक्वेक वरती, तसा मग आपण दुसरा प्रोजेक्ट केला अहमदनगरमध्ये, तिथे पावसावरती, जिथे पाऊस कमी पडत होता. आणि श्री माताजींच्या आशीर्वादाने, ब्लेसिंगने आपण वर्ष 2022 मध्ये सहजयोगाचा पावसावरती काय परिणाम होऊ शकतो त्याचा आपण अभ्यास चालू केला. जसं आपण सक्सेसफुली सहजयोगाचा अर्थक्वेक वरती काय परिणाम होऊ शकतो ते आपण सिद्ध केल्यानंतर पावसावरती केला. मग आपण अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेलो, जिथे की भरपूर कमी पाऊस पडायचा. आणि मग तिथे आपण बघत असाल तर रेनफॉल 488 mm असा, म्हणजे भरपूर कमी असा होता. आणि आपण सहजयोगाचा प्रोग्राम चालू केल्यानंतर
तिकडे आपण बघत असाल जून महिन्यामध्येच सहयोगाचा प्रचार प्रसार चालू केल्यानंतर तिथे 7.9% म्हणजे जवळजवळ 8% पाऊस गेल्या वर्षीच्या तुलनेत हा जास्त पडला गेला. मग जसजसं महिने वाढत गेले, जसजसा आपला प्रचार प्रसार वाढत गेला, तर जुलै महिन्यामध्ये 15%, ऑगस्टमध्ये 23%, सप्टेंबरमध्ये 28.9% आणि ऑक्टोबरमध्ये आपण बघाल तर 44% एवढा पाऊस वाढला गेला लास्ट इयर पेक्षा. म्हणजे जसजसं तिथे चैतन्य वाढत गेलं तसतसं तिथे पाऊस हा वाढत गेला, हे आपण बघितलं. त्याच्यानंतर हे जे धरण होतं मुळा धरण, हे 100% भरलं गेलं 10 वर्षामध्ये. म्हणजे हा सहयोगाचाच इफेक्ट आहे की 10 वर्षानंतर ते धरण भरलं गेलं. त्यांना निलवंडे धरण, भंडारा, मुसलवाडी हे सुद्धा धरण 100% भरले गेले ऑगस्ट महिन्यामध्ये. आणि असा इफेक्ट झाला की अहमदनगर जिल्हा की बाकीचे जे जिल्हे होते औरंगाबाद, बीड, सोलापूर, पुणे, ठाणे, नाशिक त्या जिल्ह्यांपैकी सगळ्यात जास्त पाऊस हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये पडला गेला. म्हणजे जो काय लास्ट इयरला तो कमी होता तो त्या वर्षामध्ये जास्त पडला गेला. तर हा इफेक्ट झाला. तर हा सहयोगाचा आपला अहमदनगरचा हा पेज आहे. हा आपण चैतन्य वर्षावरती आपण हा शेअर करू. पालघरचा सुद्धा हे लिंक आपण शेअर करू. मग त्या पेजवर जाऊन आपण बघू शकता की आपण काय काय फीडबॅक, कारण लोकांचे फीडबॅकही आपण आपल्याला घेतलेले आहेत, पण ते आपण इथे काही एका स्लाइडमध्ये शेअर करू शकत नाही. तर आपण ते नक्की बघा. तर आता पुढे आपण डॉक्टरांनी जसं म्हटल्याप्रमाणे आपण टीम वगैरे फॉर्म्स केल्या, प्रेयर्स केल्या, बरोबर, सेल्फ रिअलायझेशन केलं. तर ते आता आपण त्याचे काही फोटोज बघूया जे आपण प्रत्यक्षात जे केले त्याचे आपण काही फोटोज बघूया. मग आपण काय काय केलं, तर आपण पहिल्यांदा 5 ते 6 टीम्स बनवल्या. आपण हे बघत असाल की हे मुंबईच्या टीम आहेत आणि ही मुंबईची टीम आहे. त्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये जाऊन प्रचार प्रसार करत आहे. त्यानंतर मुंबईबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील लोकांनीही टीम्सनी त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. तर या आपल्या काही टीम्स आहेत, त्यांनी सहभाग घेतलेला आहे. आपण फोटो बघू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण बघितलंय की श्री माताजींना आपण इथं कलेक्टिव्हली प्रार्थना करत आहोत. म्हणजे तो प्रोजेक्ट चालू करण्या अगोदर श्री माताजींना आपण सामूहिकरित्या प्रार्थना केलेली आहे. त्याचा हा फोटो आहे. मग त्याच्यानंतर आपण ऍक्शन चालू केलेली आहे. जसं आपण फोटोमध्ये बघत आहात की शेतामध्ये जाऊन आपण तिथे जे मजूर काम करतात त्यांना आत्मसाक्षात्कार देत आहोत. शेतामध्येही देत आहोत, जेणेकरून त्यांच्याच हातातून नंतर ते व्हायब्रेशन त्या ज्या रोप आहेत त्यांना जाणार आहेत. इथे आपण हे फोटो बघू शकता. तसेच आपण हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाऊन आत्मसाक्षात्कार दिलेला आहे. तिथले डॉक्टर म्हणा, तिथे वॉर्ड बॉय म्हणा, त्यांना किंवा पेशंट म्हणा, त्या पेशंटला सुद्धा आपण तिथे आत्मसाक्षात्कार दिलेला आहे. तर अशा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आपण आत्मसाक्षात्कार दिला. इथे मंदिरामध्ये आपण जाऊन आत्मसाक्षात्कार दिलेला आहे. त्याचे हे फोटो आहेत. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जसं आपण पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा पोलिसांना तर भरपूर टेन्शन वगैरे असतं, भरपूर काय असतं, तर तिथेही आपण पोलिसांना जाऊन आत्मसाक्षात्कार दिलेला आहे. इथे आपण बघू शकता डॉक्टर साहेब त्यांना आत्मसाक्षात्कार देत आहेत. इथे पोलीस आत्मसाक्षात्कार घेतल्यानंतर ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसलेले आहेत. त्याचे फोटो आहे. इथे डॉक्टर साहेब माहिती सांगत आहेत सहयोगाची. हे बेलवंडी पोलीस ठाणे, तिथे समोरच फोटो काढलेला आहे. पोलीस स्टेशन झाल्यानंतर तिथे आपण गावामध्ये मार्केटमध्ये म्हणा, गावकऱ्यांच्या घरी जाऊन म्हणा, तिथे आपण आत्मसाक्षात्कार दिले, लोकांना सहयोगाबद्दल माहिती सांगितली आहे, पॅम्पलेट्स वाटले आहेत. ज्यांना तिथे जमेल तसं आपण तिथे त्यांना आत्मसाक्षात्कार दिलेला आहे. इथे आपण बघू शकता सहयोगिनी आत्मसाक्षात्कार देत आहेत.
इथं आपण बघत असाल की आपण गावकरी आहेत त्यांच्या घरी जाऊन आपण त्यांना आत्मसाक्षात्कार दिलेला आहे. माहिती सांगितली आणि तिथे आत्मसाक्षात्कार दिले आपण. तसेच आपण स्कूल आणि कॉलेजेस तिथेही आत्मसाक्षात्कार दिलेला आहे. तिथले जे स्कूल आणि कॉलेजेस होते शाळांमध्ये जाऊन वगैरे. ही टायगर अकॅडमी आहे. अकॅडमीमध्ये सुद्धा आपण आत्मसाक्षात्कार दिलेला आहे. तसेच आपण बघू शकता हे मेडिकल कॉलेज आहे. तर सहयोगाचा मेडिकल म्हणजे सायंटिफिक पूर्णपणे आहे. सायंटिफिक रित्या कसं आपण समजावू शकतो त्याप्रमाणे त्यांना समजावून त्यांना आत्मसाक्षात्कार दिलेला आहे. मेडिकल स्टुडंटसाठी. हे वसतिगृह आहे जामखेडचं. तिथे आपण आत्मसाक्षात्कार दिला. तिथली ही मुलं आहेत. मग आत्मसाक्षात्कार देण्याच्या पलीकडे आपण काय केलं अजून? तर आपण बघत असाल आपले सहयोगी मित्र आहेत. हे प्रार्थना करत आहेत शिवमाताजींना का आपणच साक्षात इंद्रदेवता आहात आणि आपण उत्तम आणि चांगला पाऊस इथे पडू देत. त्यासाठी ही प्रार्थना करत आहेत आपले सहयोगी. त्याचेही काही फोटो आहेत. सामूहिकरित्या प्रार्थना करत आहेत सहयोगी. मग ढगांना व्हायब्रेशन देण्याच्या नंतर अजून काय करू शकतो तर आपण व्हायब्रेटेड कोकोनट्स म्हणजे शिवमाताजींकडे जे ठेवलेले चैतन्यमय नारळ आहे ते आपण वेगवेगळ्या शेतांमध्ये म्हणा अर्पण केलेले आहेत. विहिरीमध्ये म्हणा. त्याचे फोटो आहेत. आता इथे आपण बघू शकता डॉक्टर साहेब इथे चैतन्यमय जे कोकोनट आहे नारळ आहे ते गोदावरी नदीमध्ये अर्पण करत आहेत. त्याचा हे फोटो आहे. त्याच्यानंतर ही एक विहीर आहे. अण्णाभाऊ त्यांची ही विहीर आहे. तिथे आपले हे सहयोगी तिथे व्हायब्रेशन देत आहेत त्या विहिरीला. त्याचा फोटो आहे. काही आपण झाडं लावली त्याचा फोटो. आपण सगळेच फोटो नाही टाकलेत. नंतर हे प्रार्थना करत आहेत धरणी मातेला. त्याचा हा फोटो आहे. आपले सहयोगी मित्र शेतामध्येच राहून प्रार्थना करत आहेत आणि जिथले जी रोपटं आहेत त्यांना ते आपण व्हायब्रेशन देत आहेत. त्याचा हा फोटो आहे. मग आपण काय केलेलं आहे हे जे व्हायब्रेटेड सीड्स आहेत म्हणजे श्रीमातेकडे ठेवून ते नंतर ते आपण त्या शेतांमध्ये आपण ते पेरलेले आहेत. त्याचे काही फोटो आहेत ते आपण बघू शकता. म्हणजे माताजीच्या सगळ्या रोपावर मानवावर सुद्धा प्रयोग केलेले आहे. जे आपल्या कुंडलीची जागृती जय श्री माताजी. जागृती आहे. आता कोणाला काही प्रश्न असतील तर ते आपण विचारू शकतात. ओव्हर टू यू शेडसळे साहेब. त्याच्यामध्ये आपण थोड्या वेळाने घेणार आहोत. काही प्रश्न असतील तर चॅटवर आलेले. पण तत्पूर्वी आता थोडस कन्क्लुडिंग हे करतो. माझा व्हिडिओ स्टार्ट केला तरी चालेल ना दत्ता? हो. बाकीच्यांची जरा हे कर. काही ते माईक सुरू आहे ते बंद केलंय का? आवाज येतोय तसं. सचिन जरा बंद कर ना. होस्ट आहे ना. नाही सचिन शिरसाळे साहेबांच्या याच्यावरती क्लिक कर मग त्यांचा व्हिडिओ स्क्रीनवरती दिसेल. एक मिनिट.
माझी शेअरिंग स्टॉप करतो का मी? शेअरिंग मी स्टॉप करतो. ठीक आहे, असू देत काय जयश्रीमाताई. हो, येतोय, तुमचा आवाज येतोय. तर मित्र, आपण काय नेमकं करणार आहोत आणि आपली काय मोहीम आहे याविषयी आपल्याला आयडिया आली असेल किंवा यापूर्वी काही जणांना आलेली आहे. नक्कीच आपले काही प्रश्न असतील तर आपण त्याबाबत ग्रुपवरती किंवा नंतर याच्यामध्ये त्याबाबतची उत्तर समाधानकारक देऊ. हा. हे करत असताना काही गोष्टी पाळाव्यात असं मला वाटतंय. सर्वांनाच हे माझं आव्हान आहे की आता आपण ह्या मोहिमेमध्ये उतरत आहोत. तर मोहीम हा शब्द मुद्दाम दिलाय कारण छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा ज्या वेळेला मोहिमा आखायची त्याचे एक व्यवस्थित प्लॅनिंग असायचं आणि त्यामध्ये शिस्त असायची. जर आपण बेशिस्तपणानं झालं तर या मोहिमेला कुठेतरी गालबोट लागेल किंवा आपल्याला अपेक्षित असा रिझल्ट येणार नाही. तर म्हणून माझं म्हणणं असं आहे की आपली आतली स्थिती सुद्धा आपल्याला भक्कम ठेवणं आवश्यक आहे, सर्वांनाच म्हणजे. तर सर्वांना म्हणजे असं की आपण रेग्युलर मेडिटेशन हे करायचंच आहे की मग थोडासा त्याला जास्त वेळ आपल्याला द्यावा असं माझी सर्वांना विनंती आहे. आपल्यामध्ये काही सहयोगी एक वेळा मीठ पाणी करत असतील तर त्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी 2 वेळा केलं तर बरं होईल किंवा ते 2 वेळा करतील त्यांनी आणखीन 1 वेळा वाढवलं तर बरं होईल. जेणेकरून आपली स्थिती चांगली राहील. मात्र आपल्याला मीठ पाणी एकदा दोनदा नाही जमलं असेल, ज्यावेळेला आपल्याला सुट्टी असेल त्या दिवशी आपण जास्तीत जास्त आपल्या ध्यानाला म्हणजे वैयक्तिक ध्यानाला सुद्धा आपण याच्यामध्ये जास्त वेळ द्या, जेणेकरून त्याचा डायरेक्ट इफेक्ट आपल्याला आपल्या मोहिमेवरती मिळेल. तर मला वाटतं की हे काय आपल्याला जास्त नाही आहे. आपलं एवढं सॅक्रिफाईस तर आपल्याला करायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेला आपलं ध्यान सेंटर होतं, सेंटर झाल्यानंतर आपण आरती करतो. आरतीनंतर आपण 3 महामंत्र घेतो. तर या 3 महामंत्राच्या अगोदर जर पर्जन्य देवतेचा मंत्र म्हणाला तर बरं होईल. त्यानंतर 3 महामंत्र घेऊया. म्हणजे या मोहिमेला अजून बळकटी होईल. आपल्या केंद्रावरचं सर्वांचं अटेन्शन या मोहिमेवरती दिसेल. आपण केंद्राचे सगळे जॉईन असतील असं नाही आहे या मोहिमेमध्ये. तर सर्वांचं त्याच्यामध्ये अटेन्शन तिथं येईल. तसं ढग व्हायब्रेट झाल्यानंतर तिथं पाऊस येणार आहे कारण ते व्हायब्रेटेड वॉटर वगैरे होणार आहे. त्याचा परिणाम आणखीन एक असा आहे की कोणाही व्यक्तीला कोणताही आत्मा किंवा कोणताही साधक ज्या वेळेला सहयोग स्वीकारतो त्याच्यामध्ये पहिली श्रीमाताजीने एक एलिजिबिलिटी सांगितली आहे, ज्याला पात्रता सांगितलेली आहे. ती पात्रता म्हणजे त्याच्याकडे शुद्ध इच्छा लागते की मला शुद्ध इच्छेने हे परमेश्वर काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. तर अशी परिस्थिती की हे पाणी पिल्यानंतर आता जे समाजामध्ये आपण बाहेर पाहतो की लोकांची ती शुद्ध इच्छा दिवसेंदिवस कमी व्हायला लागलेली आहे. ती शुद्ध इच्छा कुठेतरी वाढणार आहे त्या व्हायब्रेटेड वॉटरनी आणि नकळत आपल्या सेंटरकडे साधकांचा याचा फ्लो वाढणार आहे. 101% होणार आहे. त्यावेळेला सुद्धा आपली स्थिती चांगला आवश्यक आहे म्हणून आपण ध्यान जास्त करणं ठीक आहे. आपल्यामध्ये सुद्धा प्रचार प्रसाराला आपण जर हे केलं, आपल्या सेंटरला 50-100 साधक असतील तर प्रचार प्रसाराला सगळेच काही उत्स्फूर्तपणे येतात असं नाहीये. आपल्यामध्ये सहयोगांनुसार त्यांना त्याची कामाला जास्त प्रायोरिटी असते. केला सहयोग नाही केला तर ही मोहीम केल्यानंतर त्यांची स्वतःची सुद्धा आतली स्थिती चांगली होणार आहे. आता 7 तारखेनंतर आपल्या अनेक ठिकाणी आपल्या सदस्यांनी ही मोहीम सुरू केली. काही तळ्यावरती गेले, काही ठिकाणी बंधाऱ्यावरती गेले, नदीमध्ये गेले. तिथं गेलेल्या सर्वांच्या हातावरची जाणीव कितीतरी पटीनं वाढलेली आहे. याचं उदाहरण ज्यावेळेला आपलं पहिल्या दिवशी 7 एप्रिलला आपण पद्मावती तळ्यावरती गेलो पंढरपूरच्या, तिथं प्रार्थना घेत असताना एवढ्या सुंदर व्हायब्रेशन्स माझ्या 30-32 वर्षामध्ये मला एवढा मोठा फ्लो कधी जाणवला नव्हता, तो तिथं मला जाणवला. मी प्रामाणिकपणे सांगतो याच्यामध्ये. तर ती जाणीव वाढल्यानंतर सहयोग करण्याची आपल्यातल्या साधकांची सुद्धा जराशी इच्छा जास्त होणार आहे. ती करतील म्हणजे जरासा चांगला सहयोग करतील. हे असे अनेक फायदे या मोहिमेतून आपल्या सर्वांना होणार आहेत असे आहे. तर प्रोटोकॉल किंवा हे म्हणतो की असे की जी आपल्याला प्रार्थना सांगितली आहे, आपल्या जो काही सिक्वेन्स सांगितलेला आहे त्याप्रमाणेच आपण सगळीकडे ह्या प्रार्थना कराव्यात. 3 महामंत्र असतील, पर्जन्य मंत्र काय तो मंत्र जे सांगितलेले आहेत. आज सकाळी जी आपण दुरुस्ती केली आपल्या प्रार्थनेमध्ये
तर ती आपण जी दुरुस्ती केली त्याप्रमाणे योग्य वेळ. हा योग्य वेळी. तर असं नंतर काय समजा आमचं जरी आज मीटिंग असली तरी आमचे डॉक्टर साहेबांची आपली सगळी कोर टीम आहे, आमचे नियमित सतत चॅटिंग चालू असतं, मेसेज किंवा फोन चालू असतात. त्यामध्ये जर काही नक्की काही दुरुस्ती करावी लागली तर आपल्याला इमिडिएटली सांगू आपण, त्याप्रमाणे आपण दुरुस्त्या करूया आणि ही मोहीम पुढे नेऊया. नक्कीच या सगळ्या याचा चांगला उपयोग होणार आहे, प्रचार प्रसार होणार आहे. मात्र ज्यावेळेस प्रार्थना करून झाल्यानंतर उत्तम पाऊस पडला तर नवीन साधकांना थोडंसं आपल्याला डिप्लोमॅटिकली टॅकल करणं आवश्यक वाटतंय मला. नाही आपण नाही आमच्या शिवमाताजी संपूर्ण पाऊस पाडणार आहेत, मात्र त्या नवीन साधकाला तो कुठेतरी गुंतलेला असतो. त्यामुळं त्याला सांगत असताना खूप डिप्लोमॅटिकली सांगायला पाहिजे, की त्यांना असं सांगायला पाहिजे, की आपण जी प्रार्थना केली त्या प्रार्थनेमुळं हा पाऊस पडला. हां, काही जण अति उत्साहीपणामध्ये थोडंसं बोलून जातात, त्याचा नंतर त्रास होतो. नाही, मग माताजींनी पाऊस पाडला वगैरे असं म्हटलं तर नकळत ते कुठेतरी हे होतं. याचं उदाहरण देतोय, बाहेर कुठं बोलू नका हे उदाहरण. गणपतीपुळ्यामध्ये आपले जे प्रोग्राम व्हायचे अगोदर, त्यावेळेला आपल्यातले काही अतिउत्साही लोक गावात जायचे आणि म्हणायचे, की ते महागणेश जे आहेत ते आमच्या शिवमाताजींचे चिरंजीव आहेत किंवा मुलगा आहे असं म्हटले जायचे. तर तिथल्या लोकांना ती एवढं डोक्यात जाऊन बसलेलं आहे, कदाचित त्यांना आध्यात्मिक जाण नसते, तेवढी त्यांची डीप त्यांचं हे नसतं. ती लोक तुमचे सहयोगी असं कसं म्हणतात म्हणून अजूनही आता ते कुठेतरी बरंचसं डायल्यूट झालेलं आहे. तर आपल्या बोलण्याचा खूप परिणाम होऊ शकतो. म्हणून आपण ही मोहीम सुरू करत असताना पुढे खूप व्यवस्थित आपली वाक्यरचना असावी, हे एक पाळावं असं मला वाटतंय. बरोबर डॉक्टर साहेब? हां. हो, एक बरोबर. उदाहरण दिलं. दुसरं उदाहरण असं सांगतो, की एकदा सेंटरला 5-10 मिनिटं मला वेळ झाला जायला. एक नवीन कपल तिथं आलं होतं आणि अशाच एक अतिउत्साही लेडीज तिथं भेटल्या. त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली. तुम्ही काय करता? हे काय करता? ते म्हणले, की आम्ही ते सहयोगाचं जाणून घ्यायला आलोय. मग चला त्यांच्या जराशा गप्पा झाल्या. त्या बाई ताडकन त्यांना म्हणल्या, "आता तुम्ही इथं आला ना, दुसरीकडे कुठेही तुम्हाला शेण खायला जायची गरज नाही." तर त्या कपलवरती त्याचा एवढा परिणाम झाला, की नंतर त्यांनी सहयोग स्वीकारला नाही. घेतली जागृती वगैरे घेऊन गेले, पण नंतर ते फिरकले नाहीत. तर अशी वाक्यरचना आपली नसावी असं एक मला सर्वांना माझी विनंती आहे. व्हायब्रेशन्स वाढली, की सगळ्यांचा प्रश्नच नाही, आपली सगळ्यांची स्थिती होणार आहे. या सर्व मोहिमेमध्ये एक आपल्याला वाटत असेल, की आपण यांची परवानगी घेतली का? त्यांची परवानगी घेतली का? या दादाला, काकाला, गुरुजींना सांगितलं का? तर आपण आपल्या सगळ्यांच्या ज्या सर्वोच्च लीडर आहेत श्रीमाताजी त्यांना प्रार्थना करून ही परवानगी व्हायब्रेशन्सद्वारे घेतलेली आहे त्या भाषेमध्ये. तर कुणीही असं आपल्याला म्हणणार नाही तरी सुद्धा त्यातून आपल्याला कोणी त्यांच्या पदामुळं मग मला विचारलं नाही असं असं म्हटलं तर त्यांना शांतपणे सांगा, की आपण ही परवानगी आणि हे काम कुठल्याही प्रोटोकॉलच्या विरोधात नाहीये हे काम. प्रोटोकॉलचा अर्थ आपल्याला सगळ्यांना बऱ्याच वेळा माहिती नसल्यामुळे होते. आपण शिष्टाचार कुठेही मोडत नाही आहोत. श्रीमाताजींचे मंत्र घेतो. त्यांनी जे वेगवेगळ्या अमृतवाणीमध्ये आता डॉक्टर साहेबांनी स्लाईडमध्ये आपण पाहिलं त्यांनी जे सांगितले त्याचीच आपण इथं अंमलबजावणी करत आहोत. त्यामुळं कुणी काही याच्यामध्ये आपल्याला अडथळा आणू नये अशी अपेक्षा आहे. यातून आपल्याला लोकल लेव्हलला जर कोणी काय म्हटलं, की मग माझी परवानगी नव्हती वगैरे, तर त्यांना समजावून सांगा आणि अगदीच काय झालं, तर माझा डॉक्टर साहेबांचा त्यांना नंबर द्या किंवा आमच्याकडे सांगा. आम्ही त्यांच्याशी बोलू. त्यांचे काय गैरसमज असतील तर नक्कीच ते दूर करू किंवा त्यांना काय असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं देऊ. थोडक्यात म्हणजे आपल्या ग्रुपचे किंवा सगळ्या मेंबरचं वकीलपत्र मी घेतो म्हणायला हरकत नाही आणि त्यांना अशी कोण असतील तर त्यांना आपण व्यवस्थित सांगू. आमचे बरेचसे इंडस्ट्रियलिस्ट वगैरे आहेत ते कुणाशी डायरेक्ट बोलत बसत नाही. ते म्हणजे माझ्या वकिलांशी बोला. तसं मी डॉक्टर साहेब आम्ही बोलून घेतो त्यांच्याशी. पण तुम्ही तुमची मोहीम कंटिन्यू करा अशी एक आपल्या सर्वांना विनंती आहे. कुणालाही त्यांना जी अवगत भाषा असेल त्या भाषेमध्ये आपण त्यांना शांतपणे समजावून सांगू. काही कोऑर्डिनेटर असतील, काही लीडर असतील किंवा हे असतील, तर त्यांचाही आपण शंकानिरसन करू. नक्कीच त्यांच्या स्वागताचं जर त्यांनी केलेले प्रश्न हे तर्कशुद्ध असतील, जर का लॉजिकल एंडला नेणारे असतील, तर नक्की त्याचा आपल्या मोहिमेमध्ये सहभाग करू. पण जाणून बुजून त्यांनी जर केलं तर आपण त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करू. जाता जाता मला सांगायचंय की या प्रचार प्रसारामध्ये एकमेकांचा जिव्हाळा खूप वाढलेला आहे आपला.
ज्या जिव्हाळ्याचा खूप मोठा आनंद आम्ही 7 एप्रिलच्या पंढरपूरच्या मीटिंगमध्ये घेतला. श्री माताजींना अपेक्षित अशी कलेक्टिव्हिटी आपल्याला तिथे भेटली, त्यांचं वर्तणूक आपल्याला भेटली. तर मित्र हो, या सगळ्या आपल्या मोहिमेमध्ये आपण कोणतंही कॉन्ट्रीब्युशन घेत नाही आहोत, कसलंही रजिस्ट्रेशन फी किंवा काय घेत नाही आहोत. त्यामुळं खर्चाचा जो आहे तो खर्च आता आपण प्रत्येक उचलतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली मुंबईच्या टीमचं मला कौतुक करावंसं वाटतं. ते स्वतःचा म्हणजे एक तर सगळे खर्च ते करतायत, पण मुंबईचे मी जे अनुभवले असं की मुंबईच्यांना वेळ जास्त महत्वाचा असतो. म्हणजे कदाचित पैशाला दुय्यम आहे, पण तर वेळ जास्त असतो तरी सुद्धा ते वेळ देत आहेत. हे आपण त्यांच्याकडून जरासं शिकण्यासारखं आहे. परवा त्यांनी अगदी गाडीचे पैसे सुद्धा स्वतःचे वगैरे दिले. पंढरपूरच्या कलेक्टिव्हिटीनं त्या दिवशीचा सगळा नाश्ता, जेवण, पानाचा खर्च केला. तर ह्याच्यामध्ये आपण कुठलेही घेत नाहीत. कोल्हापूरहून आम्ही काय थोडं सामानाचं साहित्य वगैरे, कापूर वगैरे असं घेतला. तर आपण याच्यामध्ये कसलीही कॉन्ट्रीब्युशन घेत नाही आहोत. कुणीही कुठल्याही लेवलला कॉन्ट्रीब्युशन किंवा रजिस्ट्रेशन फी घेऊ नये. काय जर काय खर्चाचा असेल तर लोकल लेवलला तो करून तिथल्या तिथं तो हिशोब संपवावा, जेणेकरून आपल्याला कोणालाही या मोहिमेमध्ये कसलेही गालबोट लागणार नाही. तर याविषयी आणखीन काय असेल तर नक्कीच आपण पुढे चर्चा करू. याचा परिणाम खूप चांगला जाणवू लागलेला आहे, ऑलरेडी झालेला आहे. तर दुपारी मी पोस्ट आपल्या ग्रुपवरती टाकली होती 2 दिवसापूर्वी, की अवकाळी पाऊस जिथं झाला नाही तिथं झाला तर ज्यावेळेला आपण सुरुवातीला असतो इम्बॅलन्स असतो बरेचसे आपण, तर ते बॅलन्स होण्यासाठीच अवकाळी पाऊस आता व्हायला लागलेला आहे. तो पुढचं सगळ्या याच्यामध्ये व्यवस्थित संतुलित पाऊस होण्यासाठी हे अवकाळी पाऊस असेल अशी माझी एक भाबडी समजूत आहे. कदाचित असेल तर त्याप्रमाणे होईल. मात्र यावर्षी खूप चांगल्या रिझल्ट आपल्याला येतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली आध्यात्मिक स्थिती भक्कम होणार आहे. अशा दृष्टीने पण या मोहिमेकडे आपण पाहूया. प्रचार प्रसार नक्कीच होणार आहे. तर एक सहयोगातला वेगळा आयाम आपण पाहायला सुरू करत आहोत. आपण सगळेजण याच्यामध्ये सहभागी झालात याबद्दल आपले सर्वांचे आभार आणि आपल्या पुढच्या सगळ्या वाटचालीला शुभेच्छा. काही प्रश्न असतील डॉक्टर साहेब घ्यायची की चॅटवरती घ्यायची की काय बोलू द्यात, काय करू द्यात नाही. डॉक्टर साहेब? बोलू द्या ना, लोकांना थोडस त्यांचे मत मग काय मांडू द्या. ठीक आहे. जर एखादा प्रश्न सेम रिपीट झाला तर आपण काय करू, त्याला एखादा प्रश्न डबल वगैरे होऊ शकतो. काय असेल तर मग ठराविक सांगा. तर सानप साहेब आहेत, कुलकर्णी सर आहेत, त्यांना काय सुरुवातीला असेल ते घेऊन मग बाकीचे पण घेऊ. बरोबर ना? काय हा, मी 1 मिनिट, मला आधी थोडं बोलू द्या. जी. आवाज येतोय ना माझा? हा, येतोय. हा, आपल्याकडे आता शिरसाळे साहेबांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात. मला एक महत्वाचं सांगायचं आहे की सहयोग्यांना आहे ना, एक मोटिवेट करत राहावं लागतं. आपण जर बघितलं म्हणजे कुठलंही कार्य करायचं ना, तर त्याला एक पुश फॅक्टर लागतो. नेहमी मी बघितलंय ते. म्हणजे तुम्ही काही कराल ना, तर तुम्हाला त्यांना इन्व्हाइट करावं लागतं किंवा त्यांना हे करावं सांगावं लागतं. तसं आपल्याला या मोहिमेमध्ये सुद्धा लोकांनी ग्रुप जॉईन झाल्यावर ग्रुपवरती विचारायच्या ऐवजी पर्सनली बरेच फोन केले, पर्सनली चॅट केले, पर्सनली एक्सपिरियन्स सांगितले. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही ग्रुपवर टाका, तर ते अनुभव लोकांना कळतील काय झालेत. आणि आपण बाहेर समाजात जाताना असा एक हे धरलेलं आहे की विषय की हा एक आपला अभ्यास आहे, आपला क्लेम नाहीये. आता याच्यावरती शिरसाळे साहेबांनी बरचसं विस्तृत सांगितलेलं आहे. लिगली पॉइंट आपण असं जाहीरपणे नाही सांगू शकत की सहयोगामुळे पाऊस पडतो. आपण फक्त आता असा अभ्यास दाखवतोय समाजाला, कारण त्यांची ती समज नाहीये की सहयोगाच्या ध्यानामुळे पावसावरती काय परिणाम होतो. मग याच्यासाठी ग्रुपवरती ज्या ज्या गोष्टी मागितल्या जात्या त्या तुम्ही द्या. जसं जिथे जिथे कार्यक्रम घेतला त्याची नोंद केली तर एक आपल्याकडे बॅक एंडला एक टीम आहे की जे ह्या नोंदी सगळ्या ठेवते, कुठे कार्यक्रम झाले. आणि महाराष्ट्र वेधशाळा आणि जलसंपदा महाराष्ट्र विभाग यांचे जे रेकॉर्ड्स येत असतात ते मेंटेन करतात. आणि जसं आपण स्लाइड मध्ये बघितलं, नगरमध्ये दर महिन्यामध्ये पाऊस वाढत गेला, हे आपण दर महिन्यामध्ये अनालिज करत जातो. आणि जे जे तुम्ही काम कराल तर त्याचे फोटो घ्या, नोंदी घ्या. कारण 80-85 साली किंवा 70च्या दशकातले श्री माताजींचे लेक्चर्स फॉरेनर्सनी किंवा त्यावेळेसच्या सहयोगांनी रेकॉर्ड केलेत, त्या नोंदी ठेवल्यात. त्यामुळे आज ते आपल्याला ऐकायला किंवा बघायला किंवा वाचायला मिळतात.
तर आपण हा जो काही उपक्रम करतोय त्याची पण नोंद असावी. म्हणून आपण 2-3 फोटो जरी ग्रुपवर टाकले तर लगेच आपला एक टीम मेंबर सचिन पाटील, चैतन्य वर्षा फेसबुक या ग्रुप लगेच आपण तिथे शेअर करतो. मग ते काय होते, तिथे नोंद राहते. म्हणजे येणाऱ्या पिढीला तुम्ही काहीतरी असं आपण काम केलं होतं किंवा करण्याचा प्रयत्न केला होता हे आपण सांगू शकतो. आणि समाजाला त्यांच्या भाषेत सहयोग समजणं जास्त गरजेचं आहे. हे महत्वाचं आहे. जसं शिरसाळे साहेब बोलले की आपण प्रार्थना केली आणि पाऊस झाला असं म्हणूया. श्री माताजींनी पाऊस पडला असं नवीन साधकाला नको म्हणायला. ही काळजी घेणं गरजेचं आहे. पहिलं आपण सेल्फ मोटिवेटेड राहिलं पाहिजे आणि आपण दुसऱ्याला मोटिवेट केलं तर ही आपल्याला मोहीम हे होईल. आपण जास्त यशस्वी होईलच. जसं मगाशी कोर्टमध्ये श्रीमातांनी सांगितलं की तुम्ही त्या 5 एलिमेंट्सला टच केलं तर ते लगेच तुम्हाला प्रतिसाद देतं. या 2 दिवसामध्ये जो अवकाळी झालाय त्याने आपल्याला उत्तर दिलं की तुम्ही प्रार्थना केली तर तो पाऊस हजर आहे. एवढंच मला म्हणायचंय. कोणाला काय प्रश्न आहेत? कुलकर्णी दादा किंवा सानप साहेब बोला. जय श्री माताजी. जय श्री माताजी. बोलू? हो बोला. सर्वप्रथम सर्वांना जय श्री माताजी. तुम्ही जो विषय घेतला मोटिवेशन, कारण हे सगळीकडेच आहे की दुसऱ्यांना मोटिवेशन करणं फार फार महत्वाचं आहे. आणि ह्याच अनुषंगाने आपण 12 मे 2024 बारामती येथे कार्यक्रम घेत आहोत. आपण त्याचा मेसेज आपण पाठवलेलाच आहे. सर्वांना आमंत्रण म्हणजे प्रेमाचं खूप खूप तुमची उपस्थिती खूप प्रार्थनीय आहे या कार्यक्रमासाठी. आणि थोडक्यात हे मोटिवेशनच आपल्याला करायचं आहे चैतन्य वर्षाच्या माध्यमातून. हा एक कार्यक्रम आहे, तर सर्वांनी यावं. आणि अशा काही छोट्या छोट्या टिप्स पण आहेत की जसं व्हायब्रेटेड पाणी आपल्या गच्चीवर ठेवणं वगैरे वगैरे. ह्या पण गोष्टी आपण सर्वांना सांगायला पाहिजे, जेणेकरून ते पाण्याचं बाष्पीभवन इव्हॅपोरेशन होतं किंवा पक्षी पितात वगैरे वगैरे. बराचसा आहे विषय सांगण्यासारखं आहे, परंतु सर्वांनी या कार्यक्रमाला. आणि मिलिंद सर तर येणारच आहेत, डॉक्टर साहेब प्रयत्न करतीलच, आणि बाकीचे जे आपले ग्रुपवरती आहे त्यांनी नक्की नक्की यावं. हेच माझं म्हणणं आहे, बाकी काय नाही. जय श्री माताजी. जय श्री. कुलकर्णी सर आपण काय बोलणार? जय श्री माताजी. आवाज येतोय? हो आवाज येतोय, बोला. हा. खूपच पहिल्यांदा मी श्री माताजींचे खूप आभार मानतो की श्री माताजींनी हे कार्य करण्यासाठी आम्हा सर्वांची निवड केली, आम्हाला संधी दिली. आणि जसं 7 एप्रिलला कार्यक्रम झाला त्याप्रमाणे नंतर आम्ही चंद्रभागा नदीवर जाऊन श्री माताजींच्या कृपेमध्ये व्हायब्रेटेड नारळ अर्पण केला, प्रार्थना घेतली इंद्रदेवतेला, जलदेवतेला, त्यानंतर आकाश देवतेला. आणि श्री माताजींना प्रार्थना केली की हे चैतन्य त्या तिथं आकाश देवतेंना सांगितलं की ढगांपर्यंत हे चैतन्य पोहोचवावं. आणि इतके व्हायब्रेशन्स वाढले आणि याची सगळ्यांना जाणीव झाली, कारण यात्रा चैत्रवारी होती, गर्दी पण होती. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा हे कार्य आमच्याकडून श्री माताजींनी अगदी व्यवस्थित करून घेतलं. आणि नंतर आम्ही असं ठरवलं की सेंटरमध्ये सुद्धा आम्ही आता प्रार्थना घेत होतो पर्जन्यवृष्टीची, पण आता शिरसाळे साहेबांनी सांगितले की 3 महामंत्राच्या अगोदर घ्यायला पाहिजे. आम्ही 3 महामंत्रानंतर घेत होतो, परंतु त्याच्यानंतर त्या पद्धतीनं आपल्याला घेता येईल. आणि आता आम्ही आमच्या जवळपासच्या ज्या ज्या ठिकाणी विहिरी वगैरे असतील त्या ठिकाणी विहिरीवर जाऊन तिथं प्रार्थना घ्यायचं ठरवलेलं आहे. आणि त्याप्रमाणे आमचं सध्या नियोजन चालू आहे. आणि आणि असंच आपल्याकडूनही सर्वांच्याकडून आम्हालाही असं वरचेवर मार्गदर्शन मिळावं ही सगळ्यांना नम्र विनंती. जय श्री माता. मार्गदर्शन करणाऱ्या श्री माताजी आहेत. हो. आपली इच्छा आहे, आपल्या समोर श्री माताजी माध्यम उभे करतात. हो खरंच. खरं म्हटलं तर आपल्या पंढरपूरच्या आश्रमाची जागा एवढी सुंदर आहे की तिथं सेंटर बाहेर उभारून सगळे ढग एवढे दिसतात तिथं की खूप चांगली व्हायब्रेट होतील बघा. आणि दुसरं आता सूक्ष्मातील आहे जरासे, पंढरपूरला जाऊन या मोहिमेची जी सुरुवात झाली म्हणजे ते विराटात ऑलरेडी गेलेला आहे
विराटाकडूनच आलेलं आहे, विराटच करतोय. त्यामुळे ना ग्लोबल स्वरूप येणार आहे. आपण फक्त त्याचे माध्यम उत्कृष्ट माध्यम म्हणजे परिपूर्ण आणि पूर्णार्थाने माध्यम होऊया अशी शिवमातांच्या चरणी प्रार्थना. आणि का पंढरपूर म्हणजे विशुद्धीचे ठिकाण आहे आणि विराटाची सुरुवात विशुद्धीमधनं होते. त्यामुळं हे विराट पूजेनंतर हे कार्य एवढं जबरदस्तीनं म्हणजे जबरदस्त सुरू झालंय ते सगळ्या विराटामध्ये पसरणार आहे. नाही ते संतांच्या व्हायब्रेशनचं पण सांगा सर आता. तुम्ही तर एक दोन हो मिनिटं हो सांगा. ज्यावेळेला इथं श्रीखंडे आजी राहायला होत्या पंढरपूरला 2-3 वर्ष, त्यांची खूप इच्छा होती की पंढरपूर हे संतांचं माहेरघर आहे आणि या ठिकाणी संतांनी खूप कार्य केलेलं आहे आणि त्यांचं व्हायब्रेशन चैतन्य खाली जमिनीखाली दबलं गेलंय. मग त्यांची एक इच्छा होती की जेवढे जास्तीत जास्त लोक या ठिकाणी येतील आणि ध्यान करतील तेव्हा हे व्हायब्रेशन जमिनीच्या वर येतील आणि सगळ्या विराटामध्ये पसरतील. आणि जवळजवळ आज जवळजवळ एक 30-35 वर्ष झाले पंढरपुरात सेंटर सुरू होऊन. त्या काळचे व्हायब्रेशन आणि आत्तामध्ये खूपच फरक जाणवतोय. बरेचसे जाणकार सहयोगी पण सांगतायत की आता खूपच चैतन्यामध्ये त्या ठिकाणी बदल झालेला आहे आणि व्हायब्रेशन मध्ये वाढ झालेली आहे. कार्यक्रमही भरपूर श्री माताजींच्या कृपेमध्ये घडत आहेत. असं आहे. जय श्री माताजी. आपल्याकडे हा. असं काय झालं आता कुलकर्णी सर आणि हे ओळखीचे होते. जर आपण नवीन असाल तर जरासं आपलं नाव एक मिनिटात सांगा आणि सेंटर सांगा. मला वाटतंय की डॉक्टर साहेब आपले जे मराठवाडा आणि विदर्भाकडून जे जॉईन झालेले कोण सहयोगी असतील तर त्यांनी 1-2 मिनिटं सांगावं, कारण तिकडे काही जास्त कॉन्टॅक्ट नाहीये आपला. अगोदर नाव सांगा प्लीज जरासं, की आणि किती वेळ चालाय दत्ता, आपण किती वेळ घ्यायचा आहे अजून? एक 10 मिनिटं घेऊ शकतो आपण अजून. हा डॉक्टर साहेब, मग 10 मिनिटात करू, म्हणजे 10 मिनिटात होऊन जाईल मग. तर आपण सगळ्यांनी कमी शब्दात बोलावं, सांगावं आणि अगोदर नाव आणि सेंटर सांगावं, म्हणजे डाटा बरा होईल. कंटिन्यू प्लीज. मिलिंद दादा, जय श्री माताजी. जय श्री माताजी. क्षीरसागर सर, मोहोळ सेंटर. हा बोला. आवाज येतोय का? हा येतोय, बोला. सगळ्यांच्या चालू. माझी थोडीशी एक रिक्वेस्ट आहे आपल्या सगळ्यांना की आपण आता जे काही प्रत्येक ठिकाणी जाऊन ढगांना व्हायब्रेशन देतोय, जलस्रोतांना देतो, तर माझ्या मनामध्ये आता एक अशी शंका आली की ज्या ठिकाणाहून सार्वजनिक पाणी पुरवठा होतो त्या विहिरी आहेत ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या, ग्रामपंचायतीच्या, महानगरपालिकेच्या ज्या पाणी पुरवठा योजना आहेत त्या ठिकाणी त्यांचा जो पाण्याचा स्रोत आहे त्या ठिकाणीही आपण हे करू शकू. आपल्या भावना पोहोचल्या आपल्या, म्हणजे आपला उद्देश मुद्दा लक्षात आला. आपण विहिरीला वैयक्तिक किंवा सामोरं असं कुठं काही रिस्ट्रिक्ट केलेलं नाहीये. जिथं विहीर दिसेल तिथं चांगलंच होईल. तिथं म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय माझ्या, जिथून पाणी पुरवठा होतो तिथून परम चैतन्यात पाणी मिळालं तर याचा थोडासा इफेक्ट जास्त होईल आपला. चांगली आयडिया, चांगली आयडिया. काय प्रश्न नाही. जिथं पाणी शुद्धीकरण केंद्र असतं त्या ठिकाणी जाऊ. हो, पाणी शुद्धीकरण केंद्र. सर आता कसं आहे, पंढरपूरला आपल्याला नदीतून पाणी घेतलं जातं, हो. त्या ठिकाणी जर आपण ते केलं तर ते आपल्याला सगळ्यांना फायदेशीर होईल. सगळीकडेच पोहोचेल ते. जास्तीत जास्त लोक इन्व्हॉल्व होतील याच्यामध्ये. होय. मला आल्यावर थोडासा विचार होता. धरणावर जरी जाऊन आपण त्या ठिकाणी व्हायब्रेटेड नारळ जर अर्पण केले सुद्धा तरी पण. हो, धरणावरती आणखीन एकदा जाऊयात सर आपण. हो जाऊया की. हो जाऊयात, एक दिवशी ते नियोजन करू, जाऊन. हो. जय श्री. धन्यवाद सर. जय श्री. मराठवाडा किंवा विदर्भाकडून कोण सहयोगी जॉईन झाले त्यांनी जरा बोललं तर बरं होईल. जय श्री माताजी. जय श्री माताजी. जय श्री माताजी. माझा आवाज येतोय? हा येतोय, बोला. मी विशाल परमार, बांद्रा बोलतोय, मुंबई. ओके. हॅलो. हा बोला, आवाज येतोय तुमचा. हा येतोय, बोला ना. माझं असं सजेशन होतं की याबाबतच आपल्याला जसं मागच्या वर्षी तसं बियाणं आणि वृक्ष लागवड वगैरे हे ऍडिशन त्याच्यात करता येईल. करत असेल तर ते जरा सांगा. हो, आपण केलेलं ना, अहमदनगरला केलं आणि आपल्या प्रोजेक्ट मध्ये आहे बिया व्हायब्रेट करून टाकणे आणि झाडे लावणं आहे. या प्रोजेक्ट मध्ये आहे ते? हो, आहे. अच्छा. आहे. आता बरं झालं लक्षात आलं. ही आपली आता मोहिमेची सुरुवात आहे. आता आपण वेळोवेळी योग्य त्या वेळेला योग्य करणार आहोत. आता आपण बियाणे टाकून ते वाया जाणार, जेव्हा पाऊस पडल्यानंतर ते बियाणे हे करणार आहोत. पुढं स्टेप बाय स्टेप आहे, म्हणजे आपली सूचना खूप स्वागतार्ह आहे.
पण त्याला आता लगेच नाही, त्याला आपल्याला जून नंतर थोडासा पहिला पाऊस होऊन गेल्यानंतर मग सीड बॉल्स आपल्याला टाकावे लागतील सगळीकडे, सीड बॉल्स सगळे, तेव्हा ते झाडं लावावी लागतील. वन विभाग आहे आपल्याला म्हणजे विनामूल्य प्रोव्हाइड करतोय ते. हो, आणि हॅलो. आपले काही कॉन्टॅक्ट्स असतील तर नक्की ते आपण त्याचा फॉलोअप घ्या वन विभाग, आम्ही इकडे करू किंवा आपले बाकीचे सगळे टीम मेंबर्स पण करतील. काय हो तर आपल्याला चांगली सूचना आहे, प्रश्नच नाही. फक्त दिस नॉट आताचा टाइम त्याला योग्य नाही, थोडंसं थांबावं लागेल आपल्याला सीड बॉल्स. म्हणजे नियोजन काय असेल आहे आपलं, म्हणजे आपल्या पाईपलाईन मध्ये सगळं आहे. अच्छा. यशवंत पुढे जय श्री माताजी. मी अंकुश कोसरे, लातूर सेंटर, मराठवाड्यात. ऍक्च्युली जय श्री माताजी, आपली ओळख आहे अगोदर. म्हणजे ड्युटीमुळे 9 सव्वा 9ला जॉईन झालो. मला अगोदर काय झालं काहीच माहित नाही. रेकॉर्डिंग असं दिसतंय, रेकॉर्डिंग चालू आहे. जर भेटली तर फार बरं होईल, कारण काय चर्चा झाली याबद्दल काहीच नाही माहिती नाहीये. अंकुश आहे, त्याचं सुरुवातीला चर्चा झाली होती. आपल्याला ते नक्की मिळेल. डॉक्टर साहेब आणि आपली टीम जी आहे ना, मी आणि डॉक्टर साहेब जरी कॅमेऱ्यावरती बोलत असलो तरी आपल्या पाठीमाग खूप मोठी टीम आहे जी आपल्या कॅमेऱ्यावरती नाही आहे. काय आणि त्यांचे सगळे एफर्ट्स आहेत. करा आम्ही काय बसून हे करतोय ते हळूहळू होईल. अंकुश, काळजी नाही आपल्याला, बरं का. मोठी टीम आपली याच्यामध्ये पाठीमाग काम करते. आता आम्ही कॉम्प्युटरमध्ये आम्ही तसे अंगठे बहादूरच आहोत, पण बाकीची पाठीमाग मोठी टीम आपली काम करते याच्यावरती. कसं पाठवायचं वगैरे ते काय एडिट वगैरे करून होईल सगळं. आणि आजच्या नवीन एक आता डॉक्टर साहेबांना पण मी अजून बोललेलं नाहीये. आपण पर्जन्य देवतेची 108 नावं मिळवायचा प्रयत्न करतोय. काय यापूर्वी 2008 साली आपल्या लातूरचे जे काशीकर सर आहेत, काशीकर सर आचार्य तर त्यांनी खूप मदत केली होती. त्यांनी मला ती 108 नावं त्यावेळेला पाठवली पण होती. मात्र ती पाठवली होती, फॅक्स न पाठवली होती. तो फॅक्स मी माझ्या फाईलमध्ये शोधून काढला, पण तो फॅक्स सगळा हे झाला होता. तरी सुद्धा त्यांनी काही नावं मला नुकतीच व्हॉट्सअपला पाठवले, तर ते म्हणले की पूर्ण करून मी ते पाठवतो. तर तिथल्या तिथे काशीकर सरांची तुम्हाला काही मदत घेता आली ना, अशी नावं यासाठी केली तर जरा बरं होईल अंकुश तुम्ही मला. ठीक आहे. कारण माझं एक जाता सांगतो, त्यांनी कुंडलिनी स्तुती स्तोत्र वगैरे दिलं होतं. त्याचे खूप आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात सगळीकडे कुंडलिनी स्तुती स्तोत्र घेतलं जातं. काय तर त्यांच्याकडून त्यांच्या याचा तो फायदा आपण घेऊया. त्यांचं जे ज्ञान आहे त्याचा नक्कीच फायदा घेऊया. मला त्यांनी पर्जन्य देवतेची नावं काढून देणार आहेत, ती आपल्याकडे घ्या आणि नंतर आपण गुडगुड शेअर. मात्र ते कधी घ्यायची वगैरे ते आपण नंतर ठरवू. डॉक्टर साहेब वगैरे आपण नंतर बसून ठरवणार. आता लगेच पर्जन्य देवतेची नावं आपल्याला आवश्यक नाहीये, त्याला काही दिनावधी लागण्याची शक्यता आहे. तर रेकॉर्डिंग बाबत दत्ता सांगेल. दत्ता किंवा पाटील साहेब सांगा आपण. हा नाही, ऑनलाईन चालू आहे, सचिन करतोय आहे. सचिन बोल. ठीक आहे, ठीक. अजून कोण बोलताय? विदर्भातले जरासं बोलावं असं वाटतं. यवतमाळच्यात काही कोणतं जॉईन झाले यवतमाळचे? जय श्री माताजी. गीता सातपुते, अहमदनगर. खरं तर या टीम मध्ये मला जॉईन व्हायचा आनंद यासाठी होतोय की या टीम मध्ये वकील आणि डॉक्टर्स आहेत आणि सामूहिकतेसाठी ते कार्य करू इच्छितात. तर काय असतं की विज्ञान आणि कायदा हा जर बरोबर असेल तर आमच्या सारख्यांना सामान्य माणसांना पॉवरफुली बोलता नाही येत. तर मग तुम्ही सगळे आहात, त्याच्यामुळे ते एक धाडस आहे आणि हे कार्य करण्याची इच्छा आहे. खूप वर्षापासून इच्छा होती, पण आता कुठंतरी तो आत्मविश्वास वाढलाय. निश्चितच आपण सगळे माध्यम आहोत, पण काही माध्यम अशी नाजूक असतात, काही माध्यम असे भक्कम असतात. तर एक टीम ही छान होईल ती असं. तर मला खूप आनंद होतोय की मी ह्या एका वेगळ्या उपक्रमाचा भाग झालेली आहे. जय श्री माताजी. आपण नगरला कुठे राहता? मी केडगावला आहे राहायला. आणि तुमची टीम आली होती, तुम्ही गोविंदपुरात पूजेला आला होतात, पण मी तुमच्यापर्यंत नाही पोहोचू शकले. तर ज्यावेळेस कधी असेल त्यावेळेस मी नक्की त्याचा भाग असेल. जय श्री माताजी. एक ऍड करतो. मगाशी सांगता राहून गेलं. सहयोग प्रचार प्रसार करताना पण आपण याची काळजी घेणं आवश्यक आहे. आपल्याकडचे लोक धडाधड सांगतात की तुमचा हा आजार बरा होईल, तो आजार बरा होईल. तर आताचा जो नवीन कायदा आहे, जादूटोना ऍक्ट जो आहे आपल्याकडचा, त्यामध्ये काही असे आश्वासनं देणं हा गुन्हा आहे. तर आपल्या सगळ्यांनी जरासं आचारसंहिता पाळावी असं वाटतंय. असं आहे बरं का.
तर ते जरासं लक्षात घ्यावं. कुणी अशी आश्वासनं देऊ नये. तुम्हाला काही वेगळ्या शब्दात डिप्लोमॅटिक बोललं पाहिजे जरासं. नाही तुम्हाला त्रास कमी होईल असं वगैरे काय म्हणून जरा सांगावं. म्हणजे ते बरोबर. नाहीतर अगोदर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्यावरती बरेचसे अटॅक शिवराजे असताना सुद्धा झालेले 89-90च्या वेळेला वगैरे सातारा, कराड वगैरे भागामध्ये. त्यामुळं जपून बोलणं आवश्यक आहे. जय शिवराय. बरोबर पुढे. आहे. जय शिवरायजी की आपल्या पॅम्पलेटमध्ये असतं की आजार बरे होतात संजोगामध्ये. तर ते बरोबर आहे. पण काय होतं की हे आजार आजार निर्माण होण्याचं कारण काय असतं तर आपले विचार आणि आपला चुकीचा आहार. तर आपली कुंडलिनी शक्ती आपले नाही विचार ताई, थांबवायला नाही मदत करते. आपण म्हणताय ते बरोबर आहे. पण मी नाही सांगतो आता नाही आपण म्हणजे अगदी बरोबर आहे. तर तो ही एक प्रोसेस आला आहे की आपली संजोगामध्ये कुंडलिनी शक्ती आल्यानंतर म्हणा. पण हा असे बरोबर आहे आश्वासनं त्याचं. वगैरे देणं योग्य नाहीये. आश्वासनं हा वगैरे देणं योग्य नाही. ही सुधारणा आहे की आपलीच नाही, कुंडलिनी शक्ती त्याच्यामध्ये आपल्याला मदत करते. जरा डिप्लोमॅटिक बोलणं म्हणजे एवढं बोलायचं की आपल्याला त्या येस असा येस काही ओके. त्रास असेल तर त्याची तीव्रता जाणवणार नाही असं म्हणायचं आपण. अगदी बरोबर येस अगदी बरोबर येस मी भाषेत सांगतो ओके तुम्हाला तीव्रता जाणवणार ओके नाही. ओके येस येस जय श्रीमान. अजून कोण बोलताय? यवतमाळचे पण कोण जॉईन झाले होते? हा जॉईन झाले होते. मी पाहिले होते चॅटवरती. कमी झालेत आता त्यानंतर डॉक्टर कमी झाले जराशे ते 40चे आपले कमी झाले. ठीक आहे असं. जय श्री माताजी. बोला. प्रवीण वायाळ बोलतोय, मोशी पुणे. मला हे विचारायचं होतं, आता मी म्हणजे पहिल्यापासून जॉईन नाही होऊ शकलो. पण आता आपले जसं आपण आता नगर जिल्ह्यात प्रोजेक्ट घेतला तसंच आपले आता पुढचे जे प्रोजेक्ट राहणार आहेत ते कसे राहणार आणि कुठे राहणार आहेत? तुमचा आवाज नाही येत. हा आवाज येत नाही का? आपण आहे ना याची माहिती आहे ना वेळोवेळी जसं शिरसाळे साहेबांनी सांगितलं आपल्याला की ग्रुपवरती कळवण्यात येईल की आपण पुढची मोहीम कशी घेणार आहोत. तशी माहिती ते प्रोव्हाइड करू आपण ग्रुपवरती. तुम्ही ऑनलाईन चैतन्य ग्रुपवरती ऍड झाला असाल तर तुम्हाला तशी त्याची माहिती पुरवली जाईल. नेक्स्ट प्रोग्राम कधी आहे आणि कुठे असणार आहे. कारण आपण ऑलरेडी असे डिस्ट्रिक्ट मधले प्लेसेस निवडले आहेत, जागा निवडलेल्या आहेत. सांगोला, कोल्हापूर, सांगली, पंढरपूर. तर याच्याबद्दल डॉक्टर साहेब आणि शिरसाळे साहेब ही माहिती आपल्याला वेळोवेळी प्रोव्हाइड करतील. ग्रुपवरती माहिती येईल. ओके ओके चालेल. जय श्री. अजून एक ऍड असं करतो. आता कसं होईल काही जिल्ह्यामध्ये अजून आपल्याकडे आता ही टीम आपली लहान असल्यामुळे सगळ्या जिल्ह्यात जाण्यासाठी जराशा काही अडचणी येत होत्या. तर ही टीम आपली वाढली की होईल म्हणून ती प्रार्थना वगैरे त्याप्रमाणे तुम्ही ऑलरेडी सुरू केलं तरी चालेल. प्रत्येक वेळा सगळ्यांना जॉईन होता येईलच असं नाही. म्हणून मगाशी जो आपण सांगितले कोड ऑफ कंडक्ट जे आचारसंहिता आपण सांगितले त्याप्रमाणे तुम्ही करायचे. आम्हाला जशी व्हायब्रेशन्स आहेत तशी तुम्हालाही आहेत. ऑनलाईनचे त्या प्रार्थनेचा आपला जो सिक्वेन्स आहे तो आपण बघून घ्या आणि उद्यापासून आपण आपल्या भागामध्ये सुरू करा. नंतर पुण्यामध्ये वगैरे त्या भागामध्ये कधी करायचं पाहू आपण. त्याला काही रिस्ट्रिक्शन नाहीये. पण आपली जी मगाशी सांगायचा उद्देश हाच होता. त्याप्रमाणे कार्य करा, दिवसांनी करा, काय प्रश्न नाही. पण मग पुढे आपण ठरवू. मग डॉक्टर साहेब वगैरे बसून आपण तर पाहून घ्या. आपण लागले तर पुन्हा एकदा त्या प्रेयर्स वगैरे पोस्ट करू आपण ऑनलाईनच्या आपल्या ग्रुपवर. ठीक आहे दादा. पोस्ट करा. हो जय श्री माता. जय श्रीराम. ओव्हर टू यू डॉक्टर साहेब. कुणाला अजून बोलायचंय का? थांबूया आपण आता. 8:15 आपण चालू झालो. 8:09:35 झाले. थांबूया. चालेल. हो चालतंय. काय कोणाचे तरी सुद्धा 1-2 मिनिटं द्यावी किंवा कोणाचे काही प्रश्न असतील. हा बोल यशवंत. आता जे ऑनलाईन सगळे जेवढे जॉईन आहेत सहयोगी ते ग्रुपमध्ये ऍड करायची व्यवस्था. बर आता अशी काय व्यवस्था होईल का? म्हणजे तो ग्रुप आपल्या इकडे आहे असं तिकडे हे करता येईल. ऑनलाईन ग्रुपला काही झालेले नाहीये. बरोबर आहे. होते मूळ आपला जो चैतन्य वर्षाचे सगळे मेंबर्स इकडे आहे असं आपल्याला घेता येतील का असं? तर ते लिंक वरती जर क्लिक केलं ना तर ते इकडे जॉईन होऊ शकतात ऑनलाईनच्या ग्रुपला.
ठीक आहे, मग तसा एक मेसेज पण तिकडे 1-2 दिवसामध्ये पोस्ट करू की आपल्याला नवीन तुम्ही काल परत केला होता डॉक्टर साहेब, तुम्ही केला होता बरोबर आहे. हो, मी टाकलं होतं की एकाच टाकलं ठिकाणी होतं. सगळे आले तर आपल्याला संवाद करायला बरं राहील. बरं ते घेऊ आपण तिकडचं घेऊ मग तिकडं. अजून एकदा तो मेसेज पोस्ट करू उद्या परवा लागला तर. हो हो. किंवा जे ग्रुपवर आता नाहीत हा ते ग्रुपवर घ्या आता जे आहे ते. शिवा आपल्या या मोहिमेला जाणून घेऊन जे इंटरेस्टेड आहेत तेच आपल्याला जॉईन होत आहेत. होय म्हणजे बरोबर. कदाचित सेंटरचे सगळे होतील असं नाही, लक्षात घे. हा जे इंटरेस्टेड आहेत त्यांना नक्कीच जॉईन होत आहेत, जॉईन करून घेतोय आपण. होय चालेल. जे इंटरेस्टेड आहे ना त्यांना आपण ती लिंक देऊ, त्यांना हा. क्लिक करायला सांगा, ते जॉईन होतील. ठीक आहे. अजून काय आपल्यातले कोण सिनियर काय बोलणार आहेत काय? जय श्री माताजी. हा जयश्वादाई बोला, येतोय आवाज आपला, बोला. पुढची मीटिंग कधी घेणार आहोत आपण? रिया अजून काही डेट ठरली नाही परमार साहेब. बर. लक्षात घ्या, आपण 7 एप्रिलला पंढरपूरला गेलो त्यावेळेस तिथे सांगोला, मोहोळ, सांगली, तासगाव, कोल्हापूर, पुणे आणि मुंबईतले लोक आले होते आणि अपेक्षेपेक्षा जास्त विभागातले लोक आल्यामुळे मग असा विचार झाला की कमी वेळात जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं म्हणून हा आपण ऑनलाईन उपक्रम ठेवला की जेणेकरून आता जसं आपल्याला लातूरचे एक सहयोगी बघितले किंवा मगाशी बघितलं यवतमाळचे पण जॉईन झालेत, नगरच्या त्या ताई जॉईन झालेल्या आहेत. तर आपण ग्रुपवरती अपडेट देत राहू, परत कधी मीटिंग करणार, कसं करणार. ठीक आहे. आता बोला. अरे म्हणजे आता पुढची मीटिंग घ्यायला आपल्यातले जेवढे आज पार्टिसिपंट आहेत त्यांनी जेवढी जास्तीत जास्त फोटो करतील त्याच्यामध्ये काही समजा नवीन काय अडचणी येणार नाहीत, पण काय सुधारणा करायला लागली तर आपण करू लवकरात लवकर मीटिंग. मीनवेल आपल्याला प्रत्येकाला पूजा वगैरे असतात, हे असतात, पण सुरुवात तरी झाली. पण नक्की लागले तर जूनच्या मे मध्ये नंतर आपली 2 जूनला एक आपली टूर आहे आपली एक 2 जूनला एक आपले बरेचसे मुंबईचे सहयोगी सांगली वगैरे भागात आपण येत आहेत. तो झाल्यानंतर किंवा त्याच्या अगोदर आपण हे करू, एखादी मीटिंग घेऊ. आवश्यकता भासली तर त्याच्या अगोदर घेऊ, काय त्याची अडचण नाही त्याच्यावर. ठीक आहे मग मला वाटतं श्री माताजींचे आपण आभार मानूया. दत्ता आवाज येतो? तत्पूर्वी दत्ता तू कन्क्लूड करायच्या अगोदर एक मी बोलतो, 1 मिनिट. ठीक आहे. काय आजच्या या बोलण्यामध्ये काही कमी अधिक कोणाला काही भावना कोणाच्या दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. कारण काय व्यवसायानं वकील असल्यामुळे नकळत जरासं बोलत असताना चिमटे काढायची सवय असते. ते कोर्टातली प्रॅक्टिस आहे रोज त्याच्यामध्ये असल्यामुळं कोणाचे काय आले असतील तर कारण ते समोर केस चालवत असताना शेजाऱ्याला चिमटे घ्यायची सवय असते. तर तसं काय असेल, कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर त्यांना त्याच्याबद्दल त्याची क्षमा मागतो. जयश्रीमाताई. दत्ता. हो जयश्रीमाताई. श्रीमाताजींच्या आभारासाठी एक प्रेयर घे, 1-2-3 मिनिटं, आणि हे मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रेयर घे. जयश्रीमाताई, आपलं पूर्ण लक्ष आपण आपल्या दोन्ही हातांच्या मध्ये व टाळू भागावरती आपण ठेवूया, सहस्त्रारावर, आणि श्रीमाताजींना प्रार्थना करूया. श्रीमाताजी, आज आपण ही जी काही मीटिंग करून घेतली आहे, आज या मीटिंग मध्ये आपण जे काही बोलून घेतले आहे ते वधवून घेणारे शब्द आपलेच होते, ते बोलून घेणारे शब्द आपलेच होते. श्रीमाताजी, वेगवेगळ्या भागातून आम्हा सर्वांना श्री हनुमंतजीची शक्तीद्वारे एकत्र करणाऱ्या आपण होत्या. श्रीमाताजी, थँक्यू आम्हा सगळ्यांना या यंत्राद्वारे जोडल्याबद्दल. श्रीमाताजी, ही जी मोहीम, पावसाची जी मोहीम आहे ह्या महाराष्ट्रामध्ये यशस्वी व्हावी यासाठी आपल्या श्रीचरणी आम्ही प्रार्थना करत आहोत, ही उत्तमरित्या यशस्वी व्हावी. श्रीमाताजी,
आम्हा सर्व सहयोग्यांना उत्तम व चांगलं माध्यम आपण बनवा. श्री माताजी, हे करण्यासाठी बुद्धी देणारे आपण आहात. हे करण्यासाठी बुद्धी देणाऱ्या आपण आहात. हे करून घेणाऱ्या आपण आहात. श्री माताजी, पाण्यासारखं झुळझुळ जसं वाहतं तसं चैतन्य प्रत्येक सहयोगामधून व्हावं आणि प्रत्येक माणसापर्यंत ज्यांना आत्मसाक्षात्कार मिळावा त्या प्रत्येक माणसापर्यंत आपण आम्हाला घेऊन जावं, हीच आपल्या श्रीचरणी प्रार्थना. श्री माताजी, ही जी मोहीम आहे ह्या मोहिमेला आपण उत्तमातीत उत्तम चैतन्य प्रदान करावं, आम्हाला योग्य माध्यम बनवावं व आम्हाला अबोधितेत हे सर्व काही आपण करून घ्यावं, हीच आपल्या श्रीचरणी प्रार्थना. श्री माताजी, करणारे आपण आहात. आम्ही बालक आहोत आपले. करून घ्या श्री माताजी, करून घ्या श्री माताजी. श्री माताजी, त्या विराटाचा अंग प्रत्यंग बनवा आम्हाला. श्री माताजी, आपणास जे वाटतं आम्ही जे करावं तेच आपण आमच्याकडनं करून घ्यावं, हीच आपल्या श्रीचरणी प्रार्थना. जय श्री माताजी. जय श्री माताजी. जय श्री माताजी. आपण थांबवतो इथे आता. जय श्री माताजी. ओके. जय श्री थँक्यू. जय श्री माताजी. जय श्री माताजी. जय श्री माताजी.